start the recording. Meanwhile, I shared the files on your Google Classroom, so you may download it, both files, source file as well as you can say Python Code file both. is there, IPYNB file is there. Both are downloaded. Okay. Okay, sir, you can start. Okay, thank you, sir. So, good morning, everyone. Today we are going analysis. It's we'll try to understand what and what is we can draw from that. Audible clearly as well as screen is visible. Okay, interruption is there in between. Just getting you stuck, right? Visualization. We are going to see today acquisition. Process. We are doing through the survey, we are collecting the data. Yesterday I have explained you. Suppose first, right? If I'm collecting the data, it is some list. So that format we call it as a JSON format. You need to convert it into things we need to work, and so it can be stored, analyzed, and used for the decision making. We want to draw some decisions. We want to draw some insights from it. आपल्याला काय करायचंय बिझनेसला काहीतरी इनसाइट्स द्यायचे की त्यांनी त्याच्या नंतर पाहिजे आणि काय झालं पाहिजे इन्क्रीज झालं पाहिजे. हे अल्टिमेट एम आहे. जेवढं काय आपण वर्क करतो ऍज अ डेटा अनालिस्ट, ऍज अ डेटा सायंटिस्ट, त्याच्यामधून आउटपुट काय की वर्क वी आर डुईंग दॅट कॅन बी हेल्पफुल और दॅट शुड बी हेल्पफुल फॉर दी मेकिंग अ डिसिजन फ्रॉम इट. Okay, so for that and you can do the data acquisition. Sometimes it is called as the data wrangling data as well. Okay, if it is related to web only, then we can call it as a web scraping. And we need to check relational database like MongoDB. Okay, so different things are there right now. What we are going through, that is only CSV. आता जे काही बघतोय आपण तो सगळं एक्सेल फाईल मध्ये स्टोअर करताय, राईट? व्हॉट ऍक्च्युअली डेटा ऍक्विजिशन इन्क्लूड. डेटा ऍक्विजिशन मध्ये ऍक्च्युअली काय घेतो आपण किंवा काय कन्सिडर करावं लागतं? आयडेंटिफाईंग द डेटा सोर्सेस. की डेटाचे सोर्सेस काय काय आहेत, की पर्टिक्युलर वेबसाईट आहे, फायनान्सचे रिलेटेड वेब किंवा ई वेबसाईट आहे, त्याच्या घेणार. काल काय होते आपल्याकडे 5572 एवढ्या रेकॉर्डची काय दिली, डायरेक्ट CSV दिली. तो डेटा कुठून तरी कलेक्ट केलाय ना, डिफरंट सोर्सेस वरून. हॅम म्हटलंय किंवा नॉट स्पॅम म्हटलंय, हा डेटा कलेक्ट झालेला आहे, राईट? आपल्याला त्याचे सोर्सेस आयडेंटिफाय रॉ डेटा. सो दॅट डेटा इज रॉ. म्हणजे काल त्याला पण काय की समजा पहिला, राईट, कशाची हॅम कॉमा हॅम असे किती व्हॅल्यूज आहे त्याच्यामध्ये? 5572 क्लासमध्ये. सेकंड जी परत काय त्या स्ट्रिंग आहेत, मेसेज 1, मेसेज 2, मेसेज 3 असे किती आहेत? 5500. म्हणजे हे हा जो आहे असे JSON फाईल. यू आर कलेक्टिंग दॅट रॉ डेटा.
कन्व्हर्टिंग इट इन टू द युजेबल डिजिटल फॉर्मॅट. मग त्याच्यानंतर आपण त्याला टेब्युलर मध्ये कन्वर्ट करतो. काल देताना CSV दिली होती, पण ज्यावेळेस एक्सट्रॅक्ट करतो कुठून तरी एक्विज करतो तो डेटा किंवा ज्याचं एक्विजिशन करतो त्यावेळेस फॉर्म नाही म्हणजे ऍज इट इज होतोय. मी दिली तुम्हाला. इज इट ओके? येस. इज स्क्रीन विजिबल? स्क्रीन विजिबल आहे राईट? आणि मी जे बोलतोय ते समजतंय. ओके. म्हणजे सोर्सेस जे आहेत डेटाला, सोर्सेस काय आहेत की डिफरंट फॉर्म मधून तुम्ही डेटा कलेक्ट करू शकता. हे इन शॉर्ट डेटा कलेक्शन आहे असं म्हणू शकता तुम्ही, की कुठून तरी डेटा पाहिजे ना. जर तुम्हाला अनालिसिस करायचंय राईट, व्हॉट वी वॉन्ट टू डू दी अनालिसिस. जर अनालिसिस करायचंय तर फर्स्ट थिंग फर्स्ट व्हॉट यू नीड, काय पाहिजे तुमच्याकडे? डेटा पाहिजे. मी तुम्हाला काय दिलंय? प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलंय की व्हायब्रेशन अनालिसिस करा, पण ते व्हायब्रेशन अनालिसिस करण्यासाठी काहीतरी डेटा पाहिजे ना माझ्याकडे. तो डेटा कुठून तरी घेणार आहे आपण. दोज आर कॉल्ड ॲज दी सोर्सेस. ते सोर्सेस कुठले असू शकतात? डायरेक्टली डेटाबेस मधून येऊ शकतो, की समजा एखादी डेटा इंजिनिअरिंगची टीम त्याच्यावरती वर्क करते, त्यांनी तो नंबर ऑफ सोर्सेस वरून डेटा फेच केलेला आहे आणि तो स्टोअर केला. मग तो समजा माय सिक्वल हा एक डेटाबेस आहे राईट, ज्याच्यामध्ये सिक्वल लँग्वेज स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज यूज होते राईट. नंतर MongoDB हा एक डेटाबेस आहे. तर हे दोन वेगवेगळे आहेत ऍक्च्युली. समजा मी जर टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केला तर त्याच्यासाठी माय सिक्वल यूज करतो. मी जर डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये, म्हणजे जसं आपण काल बघितलं ना, किंवा आता मी जस्ट एक्सप्लेन केलं डिक्शनरीच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे सिंपल आता एवढं समजून घ्या की डिक्शनरीच्या फॉर्मॅटमध्ये डेटा असेल तर तो पण डायरेक्ट वर्क करू शकतो आपण. काय त्याच्यासाठी काय यूज करतो आपण? MongoDB यूज करतो. MongoDB हा नॉन रिलेशनल डेटाबेस आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये टेबल्स वर्क करत नाही किंवा ज्याच्यामध्ये टेबल्स कन्सिडर करत नाही. आपण टेबल्स कुठे कन्सिडर करतो? रोज आणि कॉलमच्या फॉर्म मधला जो डेटा आहे तो कशात असतो? माय सिक्वल मध्ये असतो. याच्यामध्ये पोस्ट ग्रे सिक्वल हे जास्त यूज होतंय आता इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आता हे मुद्दाम सांगतोय मी, ही जी नावं घेतोय ही यूज होणारी जनरल जी यूज होतात ना, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिझ्यूम तुमचा प्रिपेअर कराल तर त्यावेळेस मध्ये हे वर्ड्स आले पाहिजे. माय सिक्वल माहिती आहे, MongoDB माहिती आहे, पोस्ट ग्रे सिक्वल माहिती आहे. ओके, पोस्ट ग्रे सिक्वल असं आता यूज होतंय इंडस्ट्रीमध्ये. जर रिलेशनल वरती वर्क करतो आपण, रिलेशनल वरती वर्क करताना सिक्वल आणि पोस्ट ग्रे सिक्वल हे दोन यूज होतात. आणि नॉन रिलेशनल डेटाबेसमध्ये समजा तुम्ही जर फ्लिपकार्ट वरती काम करायला गेले, फ्लिपकार्ट जर तुमचा क्लायंट आहे तर ती ई-कॉमर्सची साईट आहे जिथं डेटा रेग्युलरली चेंज होतोय. जिथं काय होतोय? डेटा रेग्युलरली चेंज होते. म्हणजे एक तासाने वेगळं प्रोडक्ट तुम्हाला अपलोड करायचंय, उद्या दुसरे 10 प्रोडक्ट अपलोड करायचे, तर तिथं डॉक्युमेंट टाईपचे डेटाबेस चालतात की जे म्हणजे कंटिन्यू तिथं चेंजेस आहेत, अपडेट होत आहेत. पण माझ्याकडे असा डेटा आहे काय? बँकेचे कस्टमरचा डेटा आहे, बँक कस्टमर डेटा वी आर हॅव्हिंग, की ज्याच्यामध्ये त्याचा अकाउंट नंबर चेंज होणार नाही. अकाउंट नंबर चेंज होत नाही, त्याचा पॅन कार्ड नंबर परमनंट आहे, त्याचा आधार नंबर परमनंट आहे. हा जर मला डेटा स्टोअर करायचा असेल तर मी सिक्वल यूज करतो, दॅट इज अ परमनंट वन. म्हणजे जो रेग्युलर चेंज न होणारा डेटा आहे, CRM टाईप, कस्टमर रिसोर्स मॅनेजमेंट किंवा कन्झ्युमर रिसोर्स मॅनेजमेंट अशा टाईपचा जो डेटा असेल की जो रेग्युलरली चेंज होत नाहीये, तो डेटा आपण कशाच्या टाईपमध्ये म्हणतो? माय सिक्वलच्या टाईपमध्ये, रिलेशनल वाला. इज इट ओके? तर डेटाबेसमध्ये ह्या दोन गोष्टी येऊ शकतात. नंतर काही मशिनरीज आहेत तुमच्याकडे जिथून डेटा तुम्ही काय करताय? फेच करताय. म्हणजे ते इंटरनेट ऑफ थिंग्स डिव्हाइसेस असतील किंवा सेन्सर्स असतील, मेकॅनिकल आणि रोबोटिक्सला जास्त काम चालतं याचं. समजा मला कुठून तरी टेम्परेचर सेन्स करायचंय किंवा तुम्ही एखाद्या डेअरीचा प्रोजेक्ट करताय. हे ऍक्च्युअल प्रॅक्टिसवाले एक्झाम्पल्स आहेत. एखाद्या डेअरीचा प्रोजेक्ट करतोय आपण जिथं हीट एक्सचेंजर यूज होतंय. तुम्ही एखाद्या डेअरीच्या प्रोजेक्टवरती वर्क करता आणि तिथं हीट एक्सचेंजर यूज होतं. हीट एक्सचेंजर यूज होतं म्हणजे त्या मिल्कचं टेम्परेचर किती ठेवायचंय हे तुम्ही काय करताय? ॲटोमाइज करताय की फॉर एव्हरी सेकंड और फॉर एव्हरी 5 सेकंड व्हॉट इज द चेंज इन द टेम्परेचर ऑफ अ मिल्क. हीट एक्सचेंजरच्या डेटावरती इनपुट हीट किती, आउटपुट हीट किती, त्याचं बाहेरचं जे वॉटर आहे सप्लाय केलेलं त्याचं टेम्परेचर किती ठेवलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ऑटोमेट करत असाल अँड यू आर कलेक्टिंग अ डेटा फ्रॉम दॅट, म्हणजे तो डेटा तुम्ही कलेक्ट केलाय आणि त्या डेटावरती मॉडेल बिल्ड करताय की एक प्रॉपर त्याच्यानंतर ते स्टॉप झालं पाहिजे किंवा किती टेम्परेचर नंतर त्या सेन्सरनी वर्क करण्याचं बंद केलं पाहिजे. म्हणजे टेम्परेचर सेन्सर यूज करताय किंवा RFID यूज करताय किंवा जे काही यूज करताय. सो यू कॅन कलेक्ट अ डेटा फ्रॉम दॅट. सेन्सर्स मधून घेऊ शकतो, IoT मधून घेऊ शकतो. ठीक आहे,
हे डेटा घ्यायचं कारण काय की सेम टाईपचं मॉडेल तुम्हाला काय करावं लागतं, बिल्ड करावं लागतं फॉर दी अनालिसिस करण्यासाठी सेम टाईपचं मॉडेल आपल्याला बिल्ड करायचं आहे. देन वी कॅन डू दी वेब स्क्रॅपिंग. ठीक आहे, वेब स्क्रॅपिंग. समजा ई कॉमर्सचा डेटा आहे तुमच्याकडे, ई कॉमर्सचा डेटा की मागच्या 3 महिन्यामध्ये, मागच्या 6 मंथमध्ये कोणतं प्रोडक्ट जास्त विकलं गेलंय किंवा काय होती त्याची डिमांड, काय होती, व्हॉट वॉज द बिझनेस इन लास्ट 6 मंथ, सो व्हॉट प्रिडिक्शन आय कॅन गिव्ह फॉर अ नेक्स्ट 6 मंथ. किंवा मग 2026च्या फर्स्ट क्वार्टरचा जो सिनारिओ होता त्याच्यावरून मी 2027च्या फर्स्ट क्वार्टरसाठी काही सजेशन्स देऊ शकतो का, काही रिकमेंडेशन. सो ऑल दीज अनालिसिस आर डन, बट फॉर दॅट वी नीड अ डेटा फर्स्ट. नंतर APIs वापरू शकतो आपण. व्हेरियस APIs आर देअर फॉर व्हेरियस ऍप्लिकेशन्स. ठीक आहे, सो वी कॅन यूज APIs ॲज वेल. यू कॅन क्रिएट अ सर्वे अँड फॉर्म्स टू कलेक्ट डेटा. तर हे मॅन्युअल टाईप झालं जास्त, बट हा इथून जो आहे समजा APIचा असेल किंवा वेब स्क्रॅपिंगचा असेल किंवा सेन्सरचा डेटा असेल, हा डायरेक्टली कलेक्ट होतो. आता सेन्सर आणि हे पण काय यूज स्पेसिफिक आहेत. म्हणजे तुम्ही एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये वर्क करताय, डेअरी असेल किंवा चॉकलेट इंडस्ट्री असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगचे रिलेटेड जे असेल, तिथं जास्तीत जास्त सेन्सर्सवाला डेटा चालतो. सो ऑल दीज आर दी सोर्सेस ऑफ डेटा. इज इट ओके? एवढ्या ठिकाणाहून आपण डेटा घेऊ शकतो. डेटा ॲक्विजिशन जर करायचं असेल तर एवढे सोर्सेस आहेत. इज इट फाईन? आता हे सगळं कशाबद्दल बोलतोय मी? जनरली दिस इज रिलेटेड टू डेटाबेस. म्हणजे आपण कुठून तरी डेटा घेणार आहे आणि त्या डेटाला स्टोअर करणार आहे. डेटाबेसला जनरली काय टर्म यूज केली जाते? वेअर हाऊस ऑफ द डेटा. जिथं डेटा नेऊन तुम्हाला ठेवायचा आहे, डेटाबेसला जनरली टर्म काय यूज केली जाते? डेटा वेअर हाऊस. ठीक आहे, इज इट ओके फॉर ऑल टिल नाऊ? थँक्यू. ठीक. नेक्स्ट काय? डेटा ॲक्विजिशन मेथड्स. मग मॅन्युअल डेटा कलेक्शनला काय देऊ शकता तुम्ही? मॅन्युअली जर डेटा कलेक्ट करायचा असेल तर बाय ह्युमन्स युजिंग सर्वेज, क्वेश्चनरीज क्रिएट केल्या तुम्ही, क्विज क्रिएट केले किंवा 1-to-1 इंटरव्ह्यू, ऑनलाईन इंटरव्ह्यू, ओके, व्हेरियस ऑब्झर्वेशन्स किंवा मग एखाद्याचं नॉलेज. समजा एखादा रिसर्चर आहे त्याच्यामध्ये की ज्यांना त्यामधला खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, एज्युकेशनमध्ये खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर मग तुम्हाला स्टुडंट पॅडागॉगी डिफाईन करायची. स्टुडंट पॅडागॉगीवरती तुम्ही वर्क करताय, एका पर्टिक्युलर कॉलेजसाठी तुम्ही काहीतरी स्ट्रक्चर देताय पॅडागॉगी टाईप. सो दॅट कॅन बी डन विथ द मॅन्युअल डेटा कलेक्शन. त्या टाईपच्या डेटाला कलेक्शनला, एक्विजिशनला काय म्हणतो तुम्ही? मॅन्युअल डेटा म्हणता. सेन्सर बेस जो डेटा आहे, सेन्सर बेस ॲक्विजिशन किंवा सेन्सर बेस डेटा ॲक्विजिशन कलेक्टेड युजिंग सेन्सर्स अँड इन्स्ट्रुमेंट. की टेम्परेचर सेन्सर आहे किंवा प्रेशर सेन्सर आहे किंवा बायोमेट्रिक सेन्सर आहे. तुम्ही सगळ्या पर्सनचा डेटा अनालाइज करताय, एका पर्टिक्युलर कंपनीचा तुम्ही एम्प्लॉईचा डेटा अनालिसिस करताय. तुम्हाला 100 एम्प्लॉईजचा डेटा दिलेला आहे, त्या 100 एम्प्लॉईजचं तुम्ही बायोमेट्रिक चेक केलं सपोज, अँड यू कॅन सी दी ट्रेंड टू डू दी इन पंच अँड आउट पंच. आणि पर्टिक्युलर पर्सनला तुम्ही त्यातून म्हणजे तिथलं काही अनालिसिस देऊ शकता की या पर्सनचा येण्याचा आणि जाण्याचा समजा सिनारिओ काय आहे. ओके, सो ऑल दीज थिंग्स कॅन बी युज्ड विथ द हेल्प ऑफ सेन्सर बेस्ड डेटा. म्हणजे सेन्सर्स मधून जर तुम्ही डेटा कलेक्ट करत असाल, सो दॅट कॅन बी कॉल्ड एज दी सेन्सर बेस्ड डेटा ॲक्विजिशन. ओके, देन ऑटोमेटेड डेटा कलेक्शन, की समजा मशीन लॉग्स किंवा मॉनिटरिंग सिस्टम, काही ट्रान्झॅक्शन लॉग्स असे जर ॲटो क्रिएट होत असतील एखाद्या पर्टिक्युलर मशीनला, की बॅकएंडला तो त्याचा लॉग क्रिएट करतोय, बॅकएंडला त्याचा लॉग क्रिएट करतोय, तर लॉग क्रिएट होतो ज्यावेळेस आपण वर्क करतो, एखाद्या प्रोग्रामिंग वरती वर्क करतो, तर त्याचा बॅकएंडला एक लॉग क्रिएट होतो की ऍक्च्युली त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत किंवा कशी मुवमेंट होती, किंवा मॉनिटर करायचं असेल मशीन लॉग्स किंवा मॉनिटरिंग सिस्टम असले एखादी, तर पर्टिक्युलरली त्याचा लॉग काय होता हा क्रिएट होऊ शकतो. सो दॅट कॅन बी ऑटोमेटेड डेटा कलेक्शन, आणि तो मग फ्युचर प्रिडिक्शनसाठी आपण यूज करू शकतो. ओके, देन डेटाबेस अँड फाईल बेस्ड ॲक्विजिशन, की फाईलमध्ये स्टोअर केलाय मी, CSV क्रिएट केली, राईट, एक्सेल क्रिएट केली, किंवा एका पर्टिक्युलर मध्ये सिक्वल, म्हणजे जे आता माय सिक्वल आणि रिलेशनल वाला आपण जे डिस्कस केलं दॅट इज अ सिक्वल. नो सिक्वल म्हणजे नॉन रिलेशनल वाला. MongoDB हे नो सिक्वलचं एक्झाम्पल आहे. नॉन रिलेशनल म्हणजे कोणता? MongoDB डेटा, MongoDB डेटाबेस. ओके, सो यू कॅन स्टोअर द डेटा देअर. Database and file based acquisition is there. Is it okay? Then remote data acquisition can be used, can be done with the help of satellites, drones, or remote sensing devices. Okay, sometimes it is not possible to take the data directly, so you need to sense the data using the sensing devices at some, like from other locations as well. So satellite data we can use,
We can use the data that is collected from the drones or remote sensing devices. So all these are the data acquisition methods. Then we can use, or we need to understand the data visualization. Whatever data we have collected, right? जो डेटा तुमच्याकडे आलेला आहे किंवा जो डेटा तुम्हाला टेबुलर फॉर्मॅट मध्ये मिळाला आहे, काय डाऊट आहे कोणाचा? I can proceed. Can I proceed? ओके. सो डेटा व्हिज्युअलायझेशन ही नेक्स्ट स्टेप आहे. काय करतो आपण? डेटा रिप्रेझेंट करतो. रिप्रेझेंटिंग द डेटा इन अ ग्राफिकल और व्हिज्युअल फॉर्मॅट. असं का करण्याची गरज पडते आपल्याला? इन ऑर्डर टू फाइंड द पॅटर्न, ट्रेंड्स आणि इनसाइट्स. पॅटर्न, ट्रेंड आणि इनसाइट्स हे सगळे शब्द डिफरंट आहेत. की पॅटर्न काय फॉलो करतोय तो, राईट? एक पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो करतोय की ट्रेंड फॉलो करतोय की, आणि त्याच्यामधून काय इनसाइट्स देऊ शकतो मी. का अशी गरज पडते? समजा एकदम सिंपल एक्झाम्पल घ्या. 2 कॉलम आहेत आपल्याकडे. किती कॉलम आहेत? वी आर हॅव्हिंग 2 कॉलम्स. फर्स्ट वन इज एक्सपिरियन्स. पहिल्या कॉलम मध्ये काय? एक्सपिरियन्स आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये काय? सॅलरी आहे. सपोज दिस इज युअर इनपुट अँड आउटपुट. एक्सपिरियन्स इज युअर इनपुट अँड सॅलरी इज युअर आउटपुट. यू आर हॅव्हिंग डिफरंट व्हॅल्यूज 3, 4, 5. एक्सपिरियन्सच्या डिफरंट व्हॅल्यूज आहेत आणि समजा 10 पर्यंत व्हॅल्यूज आहेत. बट रेकॉर्ड्स किती आहेत? परत 1, 2, 3 असे रेकॉर्ड्स आहेत. बट यू आर हॅव्हिंग 1000 रेकॉर्ड्स. टोटल रेकॉर्ड्स किती आहेत? 1000 आहेत. आणि तसेच सॅलरीचे पण 1000 रेकॉर्ड आहे. जर आपल्याला हे टेबल फॉर्मॅटमध्ये, म्हणजे आपण लॉजिकली थिंक करू, जस्ट लाईक कॉमन सेन्स, 1000 रेकॉर्ड्स आहेत आपल्याकडे. वी आर हॅव्हिंग 1000 रेकॉर्ड्स. एक्सपिरियन्सचे 1000 रेकॉर्ड आहे, सॅलरीचे 1000 रेकॉर्ड आहे. पण आपल्याला जर याचा ट्रेंड फाइंड आउट करायचा आहे किंवा पॅटर्न फाइंड आउट करायचं आहे, तर आपण हे प्रत्येक व्हॅल्यू अनालिसिस नाही करू शकत ना. की 1 इयरला समजा 1000, 3 इयरला 2500, 4ला 4000. सो इट विल हॅव सम रिलेशनशिप. एक्सपिरियन्स सॅलरी सोबत काहीतरी रिलेशनशिप येणार आहे. पण 1000 रेकॉर्ड आहे किंवा 1 मिलियन रेकॉर्ड आहे, हे सगळे रेकॉर्ड आपण गो थ्रू नाही करू शकत ना. सो वी कॅन रिप्रेझेंट इट इन अ ग्राफिकल फॉर्मॅट. जर मी याचा लाईन प्लॉट दिला की समजा एक्स ऍक्सिस वरती माझा एक्सपिरियन्स आहे, वाय ऍक्सिस वरती सॅलरी आहे, आणि हे सगळे पॉइंट जर प्लॉट केले सपोज, तो बाय युझिंग सम लाईन यू कॅन गेट. सपोज हिअर आय कॅन से की एक्सपिरियन्स विथ इन्क्रीज इन एक्सपिरियन्स सॅलरी इज इन्क्रीज्ड. बरोबर? एक्सपिरियन्स नुसार सॅलरी इन्क्रीज होते. किंवा एखादा ग्राफ तुम्हाला असं मिळाला की तो सायकल फॉर्म करतोय. सो दिस विल बी पॅटर्न. तुम्ही असं म्हणू शकता की सायक्लिक पॅटर्न आहे. हेर इज अ ट्रेंड, अप ट्रेंड मध्ये हा, राईट? म्हणजे हा अपवर्ड जातोय. जसा एक्सपिरियन्स वाढत तशी सॅलरी काय होते? इन्क्रीज होते. असं जर समजा इथं काही असं आलं की समजा एक्स ऍक्सिस वरती मी डिमांड दिलेली आणि वाय ऍक्सिस वरती प्राइस आहे. ऑब्विसली जर प्राइस इन्क्रीज असेल तर डिमांड काय असतं रे? लेस असेल. म्हणजे तो ग्राफ वेगळा येईल. विथ इन्क्रीजिंग डिमांड कधी होईल? ज्यावेळेस प्राइस लेस आहे. डिमांड कधी वाढेल? ज्यावेळेस प्राइसची व्हॅल्यू कमी आहे. इज इट ओके? हे लक्षात येतंय? सो दॅट पॅटर्न्स, दॅट ट्रेंड्स, खूप मोठ्या डेटासाठी हे तुम्हाला ग्राफिकली लवकर कळतं. मग इनसाइट्स काय देऊ शकतो मी? की इथून बोलू शकता ना तुम्ही असं. हे सगळं प्लॉट केल्यानंतर, पॅटर्न किंवा ट्रेंड फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता? We can say when there is a more price, demand for the product is less. With increase in experience, salary is increased. With the in above data there is a cyclic pattern, right ना? हे असं आणि रॅन्डम असेल समजा, काहीच मिळत नाही त्या डेटामधून. असं होतं कधी कधी की जनरली असं जातोय वरती, परत खाली येतोय, करत काहीतरी चेंज होतोय. सो दिस टाइप ऑफ डेटा इज इन रॅन्डम नेचर. असं पण सांगू शकतो आपण इथून की जनरली आपल्याला त्याच्यामध्ये काहीच ट्रेंड किंवा पॅटर्न मिळत नाही, पण आपल्या डेटाने पॅटर्न किंवा ट्रेंड फॉलो केला पाहिजे हे एक्सपेक्टेड आहे. त्याच्यावरच तुम्हाला काय मिळतं? पुढचं प्रिडिक्शन देता येतं. इज इट ओके? सो व्हॉट ऍक्च्युअली वी आर डुईंग हिअर, वी आर कन्वर्टिंग द रॉ डेटा इन टू द व्हिज्युअल फॉर्मॅट. जो डेटा तुम्हाला दिलेला आहे त्याचा ट्रेंड किंवा त्याचा पॅटर्न फाइंड आउट करतो आपण in order to get the insights from it. So it helps in a quick understanding of a large and complex data. 1 million रोज मी गो थ्रू करणार नाही किंवा कॉम्प्लेक्सिटी त्याच्या अजिबात मी चेक करणार नाही. What I will do, I will plot it so that it will give me the quick understanding about that data. Okay, it will give me the quick understanding about that data. Just a minute. I will remove some of the part so that you can understand it. नेक्स्ट, कॉमन व्हिज्युअल्स इन्क्लूड चार्ट्स, ग्राफ्स, प्लॉट्स अँड डॅशबोर्ड्स असं दिलं इथं. बरोबर ना? की जे कॉमन व्हिज्युअल्स आहेत ते कोणते कोणते दिलेत? काही चार्ट्स करू शकतो आपण, नेक्स्ट ग्राफ्स प्लॉट करू शकतो किंवा मॅप पण करता येतात आपल्याला. ठीक आहे? समजा एखादा पर्टिक्युलर
समजा आता महाराष्ट्राचा मॅप आहे राईट. महाराष्ट्राच्या मॅपमध्ये तुम्हाला अहिल्यानगर, पुणे, नाशिक असे रिजन वाईज सेल दाखवायचं आहे, तर तो मॅपमध्ये पण प्लॉट करता येतो. सो देर आर डिफरंट व्हिज्युअल्स. वी कॅन यूज अ चार्ट्स, वी कॅन यूज अ ग्राफ्स, प्लॉट्स, मॅप्स अँड डॅशबोर्ड्स. तर डॅशबोर्ड जे ती टर्म वेगळी, म्हणजे पॉवर बीआयचा डॅशबोर्ड क्रिएट केला तुम्ही, नंतर टॅब्ल्यूचा डॅशबोर्ड क्रिएट केला की जिथं तुम्ही नंबर ऑफ प्लॉट्स किंवा ग्राफ्स कन्सोलिडेट करू शकता एकाच डॅशबोर्डमध्ये. ठीक आहे, म्हणजे इथं 2023चा सेल आहे, 2024चा सेल आहे, हे ड्रॉपडाऊन मध्ये दिले की 2024च्या सेलनुसार सगळ्या व्हॅल्यूज बाकीच्या चेंज होतात. येस, so this is how it is working. So these are the common visuals or common representations. It is used to identify trend, pattern and outliers. Outliers म्हणजे काय? Outliers ही कन्सेप्ट मे बी फर्स्ट टाइम ऐकत असाल तुम्ही, बट एका सिंपल एक्झाम्पलने सांगतो मी तुम्हाला की फॉर एक्झाम्पल एजचा कॉलम दिलाय आपल्याला. काय तुमच्या कॉलम मध्ये एजच्या व्हॅल्यूज आहेत की 10, 20, 30, आणि याच्यामध्ये काय आलं रे, एखादी व्हॅल्यू अशी आली की 250 आली, नंतर परत 40. तर जनरली तुम्हाला माहिती आहे की एजच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, समजा 0 पासून किंवा 1 पासून तर तुम्ही 100 पर्यंत जाऊ शकता राईट ना. जनरल जी एजची व्हॅल्यू आहे, एका पर्सनचं एज किती असू शकतं, 100 पर्यंत असू शकतं. जी 250 व्हॅल्यू आली ती काय आउटलायर आहे. सो दॅट इज व्हॉट वी कॅन से एक ऑब्झर्वेशन दॅट इज अवे फ्रॉम अ गिवन रेंज, की दिलेल्या रेंजपेक्षा ते खूप काय दूर आहे. असे जे ऑब्झर्वेशन असतात त्यांना आपण जनरली काय म्हणतो, आउटलायर म्हणतो. की एक तुम्ही मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट केली, समजा एक आपण डिस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माहिती, त्या डेटाला डिस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मिनिमम, मॅक्सिमम, 25%, 50%, 75%, काउंट, ह्या सगळ्या व्हॅल्यूज मिळून जातात. मीन, मीडियन सगळं मिळतं राईट. मग त्याला जर फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू मिळाली 10 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती मिळाली 250, बट तो कॉलम कशाचा आहे रे, कॉलम कशाचा आहे, एजचा आहे. तर हे काय झालं, त्यासाठी आउटलायर झालं. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथून फाइंड आउट करू शकता. म्हणजे व्हिज्युअली या लवकर प्रिडिक्ट होतात. समजा बॉक्स प्लॉट केला तर याच्यासाठी जी मेथड यूज केली जाते ना, ती कोणती, बॉक्स प्लॉटची मेथड आहे, की जिथं आपण आउटलायर डिटेक्ट करतो. इवन समजा मला डायबेटिक, नॉन डायबेटिकचा डेटा दिलेला आहे, पर्सनचा डेटा, आणि त्याच्यामध्ये ब्लड प्रेशरची व्हॅल्यू 0 आलेली. ब्लड प्रेशर किती दिला आहे, काही ठिकाणी 0 आलेला आहे. तर ऍक्च्युली 0 ब्लड प्रेशर म्हणजे पर्सन लाईव्ह नाहीये. पण आपण जे काही अनालिसिस करतोय डायबेटिक, नॉन डायबेटिकचं, ते काय, आपण जे अनालिसिस करतोय ते काय, लाईव्ह, म्हणजे जे पर्सन जिवंत आहे त्यांचंच करतोय ना. समजतंय का रे, लक्ष देत आहे, मी जे बोलतोय ते कळतंय का? हो सर. ओके, मग इथून आपण ठरवू शकतो की हे डिसिजन मेकिंग किंवा बिझनेसला जो डिसिजन द्यायचा आहे तुम्हाला, याच्यासाठी सपोर्ट मिळतो तुम्हाला बेटर डिसिजन मेकिंग साठी. आणि इट मेक्स द डेटा क्लिअर, अट्रॅक्टिव्ह आणि मिनिंगफुल. हे का करावं लागते या सगळ्या गोष्टी, व्हिज्युअलायझेशनचा जास्त यूज का होतो, की आपण टेक्निकल पर्सन आहे समजा, की तुम्हाला कळतं की बार चार्ट म्हणजे काय, पाय चार्ट म्हणजे काय, किंवा कॉलम चार्ट म्हणजे काय, तो डेटा काय सांगतोय. बट समोरच्याला नसतं माहित, जो आपल्याला बिझनेस देतो ना, जो आपला क्लायंट असतो तो टेक्निकल पर्सन नसतो. सो दे आर जनरली लाईक मोस्ट ऑफ दे आर नॉन टेक्निकल पर्सन. त्यांना आपल्याला ग्राफिकल फॉर्म मधूनच सांगावं लागतं की नेक्स्ट क्वार्टरला सेल याप्रमाणे असू शकतो, की आपण प्राइस जर एवढी ठेवली तर डिमांड या पद्धतीने राहील. ओके, अकॉर्डिंग टू प्राइस वी कॅन मॅनेज द डिमांड. तर हे आपल्याला ग्राफिकली त्यांना शो करावं लागतं, सो दॅट दे कॅन अंडरस्टँड द ट्रेंड, दे कॅन अंडरस्टँड देअर लाईक जे आपल्याला बोलायचं आहे ते आपण इझिली कन्वे करू शकतो. सो दिस इज हाऊ वी आर युझिंग द डेटा व्हिज्युअलायझेशन. आता याचे डिफरंट चार्ट्स आहेत, यातले मोस्ट ऑफ द तुमचे कव्हर होतील म्हणजे इन फ्युचर. आता हे बार चार्ट, पाय चार्ट, लाईन चार्ट, स्कॅटर प्लॉट, हिस्टोग्राम, नंतर इथे ट्री मॅप्स म्हटलेलं आहे, हीट मॅप म्हटलेलं आहे, वर्ड क्लाउड्स म्हटलंय. वर्ड क्लाउड्स आपण आज किंवा उद्या मी तुम्हाला म्हणजे एका प्रॅक्टिकल मध्ये आहे वर्ड क्लाउड कसे प्रिंट करायचे. मॅप्स पण पॉवर बीआय मध्ये होईल, आता नाही करू शकत, वेन डायग्राम पण पॉवर बीआय मध्ये होईल. मोस्ट ऑफ दी जे यातले प्लॉट्स आहेत, समजा बार चार्ट आपण करू शकतो डायरेक्टली बाय युझिंग अ मॅटप्लॉटलिब अँड सीबॉर्न. पाय चार्ट पण करू शकतो, लाईन चार्ट करू शकतो, हे ट्री मॅप किंवा मग हीट मॅप पण होईल राईट. ऍक्च्युली काय देतात हे हीट मॅप वगैरे, एक बॉक्स प्लॉट असं क्रिएट करतात. काय क्रिएट करतात, असं बॉक्स क्रिएट करतात, बॉक्स चार्ट ऍक्च्युली. हे ABC आणि ह्या रोल आपण काय घेतात, ABC. समजा ABCD आणि ABCD, प्रत्येकासोबत किती रिलेशनशिप आहे, को रिलेशन. प्रत्येक म्हणजे ए सोबत कम्प्लीट को रिलेटेड राहील, पण A चं B सोबत काय रिलेशन आहे ते शो होतं.
बीचं सी सोबत काय रिलेशन आहे, सीचं डी सोबत काय रिलेशनशिप आहे, हे कशाच्या फॉर्म मध्ये शो होतं, को रिलेशन. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स, ए बी सी डी काय झालेत, व्हेरिएबल झालेत आपल्यासाठी. मग ते हॉरिझॉन्टली पण प्लॉट होतात, व्हर्टिकली प्लॉट होतात आणि त्या दोन्हीमधली रिलेशनशिप त्या बॉक्समध्ये दाखवली जाते. कळतंय? देन हीट मॅप झालं, वर्ड क्लाउड झालं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या मोस्ट ऑफ दी गोष्टी तुमच्या पॉवर BI किंवा टॅब्ल्यू, पॉवर BI किंवा टॅब्ल्यू हे दोन डॅशबोर्डचे टूल आहेत. TABLEAU टॅब्ल्यू हे दोन तुमचे डॅशबोर्डचे टूल आहेत. जर आपल्याला एंट्री करायची असेल ना, म्हणजे डेटा फील्डला ज्यावेळेस जनरली पर्सन एंट्री करतो त्यावेळेस या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कोणते? पॉवर BI, SQL, पायथन, जेवढं तुम्हाला काल आपण डिस्कस केलं ना, की काय म्हणू शकतो आपण त्याला, फंक्शन्स पर्यंत, तिथपर्यंत पायथन, एक्सेलचा काही पार्ट, समजा लुकअप्स पर्यंत आला तरी चालेल. एवढं जरी आलं तुम्हाला इथपर्यंत तरी तुम्ही इझिली इन करू शकता ॲज अ डेटा अनालिस्ट. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये खूप सारी लोक अशी आहेत का ज्यांचं 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे, ते फक्त पॉवर BI वर काम करतात. दॅट्स ऑल. की माझ्यासारखा कोणतरी माणूस त्यांना डेटा देतो आणि त्या डेटावरती ते फक्त डॅशबोर्ड क्रिएट करतात आणि तो डॅशबोर्ड पब्लिश करतात. दॅट्स ऑल ओनली. डेटा अनालिस्ट किंवा बिझनेस अनालिस्ट अशी पोस्ट येते. ठीक आहे. तर एंट्री करताना हे इझी पडतं. कोणतं? पॉवर BI एवढं टेक्निकल नाही, म्हणजे ते कोडिंग हा विषयच नाही त्याच्यामध्ये, आणि इंटरेस्ट पण क्रिएट होतो हळूहळू. ठीक आहे. काही पॉवर BI म्हणजे तुमची जर इंटरेस्ट असेल तर तसं शेअर करू शकतो मी तुमच्याशी, की क्रिएट कसे करायचे काय, म्हणजे लास्टला जेव्हा हे सगळं संपल त्यावेळेला. ठीक आहे. म्हणजे टूल्स यूज करतो आपण डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये. परत एकदा बघा, हेच डिस्कस केले होते की टॅब्ल्यू, पॉवर BI, मायक्रोसॉफ्ट एक्सेल काही एक्सटेंड पर्यंत तुम्ही यूज करू शकता. कधी कधी काय होतं की प्रोजेक्टचं जे नेचर आहे ना, एवढं कॉम्प्लिकेटेड नसतं. एखादी स्प्रिंट अशी येते की त्या डेटासाठी पायथन, पॉवर BI, टॅब्ल्यू किंवा SQL यूज करण्याची गरजच नाही पडत. तुमचं एक्सेलवरती काम भागून जातं. टेबल पिवोट करायचं आहे किंवा रेग्युलर जे फंक्शन्स यूज करायचे आहेत, दोज कॅन बी युज्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रोसॉफ्ट एक्सेल. नेक्स्ट SQL यूज करू शकता डेटाबेससाठी. आर लँग्वेज आपण काय यूज करतोय, आरच्या ऐवजी आपण काय यूज करतोय, पायथन यूज करतोय. ठीक आहे. पायथन सफिशियंट आहे, अजिबात आर कडे जाण्याची गरज पडणार नाही, कधीच नाही पडणार. पूर्ण करिअर जरी संपलं तुमचं तरी आर शिकण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. पायथन वरती काम चालतं. म्हणजे 99.99% जेवढ्या ठिकाणी मी काम केलं किंवा जेवढे ऑब्झर्व केलेत किंवा जेवढे जॉब डिस्क्रिप्शन मी बघितलेत, असं कुठंच नव्हतं का फक्त आर पाहिजे. काय असतं लिहिलेलं काय असतं जॉब डिस्क्रिप्शन मध्ये, पायथन ऑर आर. तर पायथन वरती काम जमतं. जर पायथन तुम्हाला येत असेल तर आर तुम्ही इझिली, समजा अशी रिक्वायरमेंटच आहे की एखादा प्रोजेक्ट आलाच तसा आर वरतीच काम करायचंय, तर पायथन जर येत असेल तर आर तुमचं सफिशियंट आहे. ओके. देन नमपाय इज अ लायब्ररी दॅट वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड येस्टरडे. नमपाय आणि पांडास 2 लायब्ररीज आहेत. याच्यासोबत व्हिज्युअलायझेशनसाठी अजून 2 लायब्ररीज आहेत, दॅट इज मॅटप्लॉटलिब आणि सीबॉन. या लायब्ररीज मोस्टली यूज होतात, म्हणजे फ्रिक्वेंटली यूज होतात. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला येत असतील देन यू कॅन गो विथ डेटा अनालिस्ट. एवढं जर तुम्ही फोकस केलं तर डेटा अनालिस्टला एंट्री करायला काही फरक, म्हणजे काहीच इश्यू येणार नाही. ॲज अ डेटा अनालिस्ट यू कॅन इझिली एंटर इन द इंडस्ट्री. ओके. सो what actually there in a data analysis, what we are doing, we are examining, we are cleaning, transforming and interpreting the data. अशाच स्टेप्स आहेत. मोर ऑर लेस जेवढे काही प्रोसेस आहे डेटा अनालिसिस साठी किंवा डेटा सायन्स साठी, ही सगळी सेम आहे. काल डेटा घेतला आपण, बरोबर. तुम्ही काय घेतला, स्पॅम आणि हॅमचा डेटा घेतला, त्याचे कॉलम्स चेंज केले, त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं इन्फॉर्मेशन चेक केली, डिस्क्राईब केला, तो डेटा क्लीन करण्याचा ट्राय केला, राईट ना. जे स्पेशल कॅरेक्टर्स होते ते रिमूव्ह केले बाय युझिंग अ स्ट्रिंग अँड पंक्च्युएशन फंक्शन. स्ट्रिंग लायब्ररी कॉल केली, पंक्च्युएशन यूज केले, राईट. सगळे लोअर केसमध्ये केले, जेणे की तुमचा डेटा आणि दुसरा डेटा, समजा असं वर्ड असेल तर हे दोन्ही इक्वल येत नाही पायथन मध्ये, याला इक्वलिटी करण्यासाठी याला स्मॉल मध्ये कन्वर्ट केलं, राईट. ऑल दीज थिंग्स वी हॅव यूज. ट्रान्सफॉर्म केला तो डेटा. ट्रान्सफॉर्म कसा केला रे, की फॉर एक्झाम्पल हॅमला तुम्ही काय म्हटले, 1 म्हटले, स्पॅमला तुम्ही 0 केलं, राईट. हा डेटा ट्रान्सफॉर्म केला, एनकोड केला नंबर्स मध्ये. नंतर काउंट वेक्टरायझर यूज केला ट्रान्सफॉर्मेशन साठी. इज इट? काउंट वेक्टरायझर यूज करून तो डेटा कशात राहिला, परत ॲरे मध्ये राहिला. त्या ॲरेला तुम्हाला डेटा फ्रेम मध्ये करायचं होतं. सो ऑल दीज थिंग्स वी आर डुईंग. तो डेटा इंटरप्रिट झाला पाहिजे इझिली, राईट. सो टू डिस्कवर द युजफुल इन्फॉर्मेशन अँड ड्रॉ द कन्क्लुजन्स अँड सपोर्ट डिसिजन मेकिंग. की शेवटी नंतर मी जे काही मेसेज दिला तो स्पॅम आहे की हॅम आहे, राईट ना,
तो स्पॅम आहे की हॅम आहे हे मला ठरवायचं होतं. दॅट वॉज माय डिसिजन. तर या सगळ्या गोष्टी केल्या ना आपण त्याच्यामध्ये. मग प्रत्येक मशीन लर्निंगच्या किंवा डीप लर्निंगच्या किंवा एआयच्या और डेटा सायन्सच्या प्रोजेक्टसाठी त्या स्टेप सेम असणार आहेत. स्टार्टिंग फ्रॉम प्रॉब्लेम डेफिनेशन टू दी इव्हॅल्युएशन ॲटलिस्ट. म्हणजे इव्हॅल्युएशन नंतर डिप्लॉयमेंटला जातो आपण. बट टिल देन एव्हरीथिंग विल बी अ सेम. म्हणजे डिप्लॉयमेंट म्हणजे काय, फक्त त्याचं वेब ऍप्लिकेशन किंवा कोणतं जे काही ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही फॉर्म करता बाय युझिंग सम एपीआय ऑर युझिंग सम फ्रेमवर्क. बट इव्हॅल्युएशन पर्यंत सगळ्या प्रोसेस काय असणार आहेत, सेम असणार आहेत. इज इट ओके फॉर ऑल? सगळ्यांना हे कळतंय? आतापर्यंत काही डाऊट आहे कोणाचा? टिल हिअर एनी डाऊट? नो? So what we are doing in a data analysis, it involves organizing and cleaning the raw data. जो डेटा येतो आपल्याकडे तो सगळा ऑलवेज काय असतो, रॉ डेटा असतो. इंडस्ट्रीमध्ये टर्म यूज होते नॉइझी. डेटा इज नॉइझी ऑलवेज. क्लीन डेटा आपल्याला कुणीही देत नाही काम करायला. इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस यू विल गेट दी नॉइझी डेटा ओनली. ओके, सो इट हेल्प्स इन आयडेंटिफाईंग दी पॅटर्न्स, राईट, ट्रेंड्स ऑर रिलेशनशिप. आता मला सांगा, दोन एक्झाम्पल घेतलं तुम्ही, काय, एक्सपिरियन्स आणि सॅलरी. एक्सपिरियन्स आणि सॅलरी याचा प्लॉट केला मी असा, बरोबर, याचा प्लॉट केला. सो एक्सपिरियन्स एक्स ऍक्सिस वरती, सॅलरी वाय ऍक्सिस वरती. इफ देर इज समथिंग लाईक दिस, विथ इन्क्रीज इन एक्सपिरियन्स सॅलरी इज इन्क्रीज, सो वी कॅन वर्क ऑन दिस डेटा. बट या ग्राफचं नेचर जर असं आलं की सॅलरी कॉन्स्टंट आहे, विथ इन्क्रीज इन एक्सपिरियन्स सॅलरी इज कॉन्स्टंट, तर याचा काही उपयोग आहे का आपल्याला? अनालिसिस मध्ये याचा काही यूज होईल का? काही यूज नाही होणार. 1 वर्ष एक्सपिरियन्सला तेवढी सॅलरी, 2 वर्ष एक्सपिरियन्सला पण तेवढी सॅलरी, पुढे किती एक्सपिरियन्स झाला तरी सॅलरी काय, कॉन्स्टंट. सो व्हॉट अवर मॉडेल कॅन डू, आपण काही प्रिडिक्शन देऊ शकत नाही, मग याचा काही आपल्याला यूज नाही. सो देअर शुड बी सम इन्फॉर्मेशन फ्रॉम दॅट डेटा. ती रिलेशनशिप आपल्याला फाइंड आउट करावं लागते, तो पॅटर्न किंवा तो ट्रेंड आपल्याला आधी अनालाइज करावा लागतो. ओके, सो वी आर आयडेंटिफाईंग दॅट फर्स्ट अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग फॉर द मॉडेल बिल्डिंग. ओके, सो इट युजेस स्टॅटिस्टिकल, काही स्टॅटिस्टिक्सच्या टेक्निक यूज करतो आपण, ग्राफ प्लॉट केला, काही मॅथमॅटिक्सच्या टेक्निक यूज करतो. समजा तुम्हाला मीन, मोड, मीडियन काही वर्क करायचंय. समजा मी असं म्हटलं होतं की एजच्या कॉलम मध्ये 10, 20, 30 एक व्हॅल्यू 250 आली आणि दुसरी 40 आली. मग ह्या व्हॅल्यूला ही जी 250 व्हॅल्यू आहे ही ड्रॉप न करता याला कशाने तरी फील करावं लागेल. मग त्याच्यासाठी काहीतरी मॅथ्सची कन्सेप्ट माहित पाहिजे मला. मीननी करायचंय, मीडियननी करायचंय की मोडनी करायचंय, तो कम्प्यूट करण्यासाठी काय टेक्निक आहे, मीन कसा कम्प्यूट होतो, मीडियन कसा कम्प्यूट होतो, मोड ऍक्च्युली काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय पाहिजे, माहित पाहिजे. दॅट्स वाय देर इज अ नीड ऑफ सम स्टॅटिस्टिकल नॉलेज ॲज वेल. थोडंफार स्टॅटिस्टिक्स आपल्याला यायला पाहिजे. ओके, लिटल बिट स्टॅटिस्टिक्स वी नो की ऍटलिस्ट मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी काय आहे, मीन, मोड, मीडियन, किंवा मेजर्स ऑफ डिस्पर्शन जे असतात, स्टँडर्ड डेव्हिएशन असेल किंवा व्हेरियन्स असेल किंवा रेंज असेल, याचे मिनिंग काय होतात, स्क्यूनेस काय आहे, कर्टोसिस काय आहे, डेटामध्ये डिस्टॉर्शन होतं म्हणजे ऍक्च्युली काय होतं, आपला डेटा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो की नाही करत, ह्या गोष्टींचं बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला पाहिजे. सो व्हॉट इट इज डुईंग, converts data analysis converts data into the meaningful insights and it support business or scientific or technical decisions. तर ह्या सगळ्यासाठी डेटा अनालिसिस काय करतो, मला हेल्प करतं. आता याच्यामध्ये हे टाइप्स आहेत काय, की डेटा अनालिसिस वेगवेगळ्या स्टेप्स वरती, की पहिल्यांदा त्याचं काय देतो आपण, डिस्क्रिप्शन, की डील्स विथ व्हॉट हॅपन, की काय झालंय, सेल इज लेस, की मागच्या महिन्याचा सेल काय झालाय, लो झालाय, किंवा वी आर हॅव्हिंग लेस बिझनेस इन लास्ट मंथ, हा काय तुमचा प्रॉब्लेम आहे. सो दॅट डिस्क्रिप्शन इज गिवन, पर्सन इज इल किंवा पर्सन इज हॅव्हिंग फ्युअर. म्हणजे आपण डॉक्टरकडे जाण्याच्या आधी आपण काय देतो, त्याचं डिस्क्रिप्शन देतो ना, की काय झालंय हे आधी आयडेंटिफाय होतं. दॅट इज अ प्रॉब्लेम. डील्स विथ व्हॉट हॅपन इन द पास्ट, की मागे काय झालंय, मागच्या महिन्यात सेल काय लेस आहे. देन सेकंड स्टेज इज डायग्नोस्टिक अनालिसिस. डेटा अनालिसिसच्या टाइप मध्ये सेकंड स्टेज काय, डायग्नोसिस, की डील्स विथ व्हाय डिड इट हॅपन, का सेल लेस होता. ओके, व्हाय सेल वॉज लेस, की प्राइस जास्त झाली होती, की समजा लास्ट मंथ मध्ये काही दुसरं काही एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे किंवा क्लायमेटिक कंडिशन चेंज झाल्या होत्या. ओके, सो देर इज सर्टन, सो रिझन्स वी आर फाइंडिंग. सेकंड स्टेज मध्ये डायग्नोसिस मध्ये काय फाइंड आउट केलं जातं, की सेल लेस झालाय पण त्याचे रिझन्स काय आहेत, राईट. आणि
थर्ड जी स्टेप आहे की व्हॉट कॅन बी द प्रिडिक्शन. ठीक आहे, मागच्या महिन्यामध्ये लेस होता, पण नेक्स्ट मंथ मध्ये व्हॉट कॅन बी दी सेल. सो दॅट फ्युचर प्रिडिक्शन यू आर गिव्हिंग or predictive analytics you are giving with in a third step, that is a predictive analytics deals with the what will happen in the future, की फ्युचर मध्ये काय होऊ शकतं हे आपण प्रिडिक्टिव्ह मध्ये देतो. आणि मग जे काय प्रिडिक्शन मध्ये देतोय ना, समजा मी असं म्हणू शकतो की 20% सेल इन्क्रीज होईल नेक्स्ट मंथ मध्ये. म्हणजे समजा जानेवारी लास्ट मंथ होता आणि फेब्रुवारी मधला सेल जो काही राहील, फेब्रुवारी मध्ये सेल किती असेल, 20% इन्क्रीज असेल असं मी बोलतोय ऍज अ डेटा अनालिस्ट किंवा ऍज अ डेटा सायंटिस्ट. पण हे असं तोंडी बोलून नाही चालत ओरली, त्याला काहीतरी प्रूफ द्यावा लागतो की हाऊ इट विल बी हॅपन, की हे 20% इन्क्रीज करण्यासाठी सोल्युशन काय तुमच्याकडे, प्रिस्क्रिप्शन काय. डॉक्टर गोळ्या लिहून देतो ना, टॅबलेट्स लिहून देतो का प्रिस्क्रिप्शन मध्ये. प्रिस्क्रिप्शन मध्ये काय मिळतं तुम्हाला, की तो जे काय आपल्याला झालंय ते नीट करण्यासाठी काय प्रिस्क्रिप्शन आहे, काही टॅबलेट दिल्या, काही कफ सिरप दिलंय, राईट. सो हाऊ कॅन वी मेक इट हॅपन, की 20% जो सेल इन्क्रीज करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही काही ऑफर देणार आहे का, बाय 2 get 1, ओके, की प्राइस रिड्यूस करणार आहे, की ते काही तुम्ही म्हणजे कुठे एक्स्ट्रा त्याचं कॅम्पेनिंग करणार आहे. सो व्हॉट इज द वे, दॅट वे इज गिवन इन अ प्रिस्क्रिप्टिव्ह. सो देर आर 4 स्टेजेस इन एव्हरी अनालिटिक्स किंवा एव्हरी अनालिसिस मध्ये 4 स्टेजेस असतात. डिस्क्रिप्शन ऑफ अ प्रॉब्लेम, diagnosis of a problem where we are finding the reason behind it, and prediction of that, की next काय असू शकतं, that future prediction, and whatever prediction you are giving, what are the ways to get it, की ते मिळवण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करताय, की ऑफर देताय, की प्राइस कमी करताय, की बाय 2 get 1 करताय. सो दॅट वी आर गिव्हिंग इन अ प्रिस्क्रिप्शन. इज इट ओके फॉर ऑल? समजतंय का रे? चाललंय व्यवस्थित? हे जे काही थिअरी आपण आता बोललोय, का एक्सप्लेन करतोय मी, प्रत्येक एक्सपेरिमेंटला अशा स्लाइड्स प्रिपेअर करून ठेवल्या तुमच्यासाठी. कारण फक्त एक्सपेरिमेंट जरी केला तरी काही इश्यू नाही, पण याच्यासोबत ऍक्च्युली त्याच्या एक्सपेरिमेंटला तुम्ही यूज केस नंबर ऑफ करू शकतात. पण ही थिअरी जर कळली तर याच्यामध्ये तुमचं म्हणजे सिक्वल, स्टॅट आणि अनालिसिस म्हणजे ईडीएस मध्ये जे करतो ना आपण, याच्या रिलेटेड ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ना, म्हणजे नंतर जर तुम्ही परत गो थ्रू केल्या तर बेसिक गोष्टी तुम्हाला कळलेल्या असतील त्यावेळेला. ठीक आहे, म्हणून हे आधी एक्सप्लेन करतोय. प्रत्येक प्रॅक्टिकलला असं तुमचं म्हणजे एक थिअरी प्रॉपर प्रिपेअर करून ठेवली, राईट. मग डेटा अनालिसिसचे जे टूल्स आहेत परत एकदा फोकस करेल मी, की पायथन तुम्हाला बेसिक लेवलला यायला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी कम्प्लिटली ऑर आहेत, तर हे नाही केलं तरी चालेल. हे बेसिक लेवलला करा, सिक्वल पण बेसिक लेवलला करा. बेसिक किंवा तुम्हाला जर इंटरमिजिएट पॉसिबल असेल, इंटरमिजिएट की जिथपर्यंत करू शकता तिथपर्यंत. इंटरमिजिएट लेवल म्हणजे जॉईन्स पर्यंत करावं लागतं आपल्याला. कुठपर्यंत? जॉईन्स पर्यंत. एक्सेल जेवढं आत्ता येत आहे तेवढं असेल तरी सफिशियंट आहे, की बेसिक कमांड्स राईट करता आले पाहिजे, बेसिक फॉर्म्युलेज राईट करता यायला पाहिजे. ओके, अँड अलॉंग विथ दॅट एक डॅशबोर्डचं टूल ऍड करा इथं. फक्त कुठलंही एक डॅशबोर्डिंगचं टूल ऍड करा. पॉवर बीआय फ्री सोर्स अवेलेबल आहे. पॉवर बीआय फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. युट्यूब वरून करा किंवा तुम्हाला जसं पॉसिबल आहे तसं करा. एवढे जरी 4 टूल केले तुम्ही, पायथन, सिक्वल, एक्सेल आणि पॉवर बीआय, ठीक आहे, पायथन, सिक्वल, एक्सेल आणि पॉवर बीआय, तरी पण एंट्री करण्यासाठी म्हणजे काही एवढं हार्ड अँड फास्ट होणार नाही. तर तुमची जर इच्छा आहे की आयटीला जॉब करायचा किंवा डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिस्ट असं तुम्हाला वर्क करायचं आहे, राईट, की डेटा तुमचा मेकॅनिकल रिलेटेड असेल, सिव्हिल रिलेटेड असेल, इलेक्ट्रिकल रिलेटेड असेल, दॅट डझंट मॅटर. बट या फील्डला जर वर्क करायचं असेल तर एवढे टूल्स तुम्हाला लर्न करावं लागतील. ओके, you can find the applications of this in business intelligence to make a decisions, healthcare, finance, marketing, manufacturing, everywhere you can find a application. Okay, so this was some of the real theoretical part related to data acquisition. I hope it's clear. जर याच्या रिलेटेड काही डाउट्स असतील तर सांगा. Yes, I will share this PPT with you. Yesterday's PPT, today's PPT, everything I will share. But before that, if you have any doubt, please ask me. Yes. If you have any doubt, you can ask. We can discuss on that part. काही डाऊट असेल तर विचारा. काही डाऊट नाही.
ठीक आहे. आता जो काही डेटा दिलाय तुम्हाला, तर अशा 2 फाईल आल्या असतील तुमच्याकडे. आय होप की व्हायब्रेशन अनालिसिस CSV एक आली असेल आणि व्हायब्रेशन अनालिसिस IPYNB, राईट. 2 फाईल आहेत. लोकली ओपन केल्या तरी चालतील, बट आय विल सजेस्ट की जसं ड्राईव्ह वरती आहे तुम्ही गुगल कोलॅब ओपन करू शकता. काय ओपन करायचंय? गुगल कोलॅब. जर डायरेक्टली ओपन होत नसेल तर सर्च करा. डायरेक्टली ओपन होत नसेल तर गुगल कोलॅब सर्च करायचं गुगलमध्ये जाऊन, गुगल कोलॅब, आणि तिथे ओपन करा. मग म्हणजे फाईल डाउनलोड जर करून ठेवली असेल, गुगल कोलॅब सर्च करा आणि जी फर्स्ट ओपन होईल ना ती डायरेक्टली गुगल कोलॅब म्हणून येईल तिथे, राईट. समजतंय? गुगल कोलॅब. इथून काय घ्यायचंय? इथं अपलोडचा ऑप्शन घ्यायचा. काय ऑप्शन घ्यायचा? अपलोडचा. जस्ट सर्च इन अ गुगल कोलॅब, म्हणजे गुगल वरती जाऊन गुगल कोलॅब सर्च करा. इथपर्यंत आलेत सगळे, आणि अपलोडचा ऑप्शन घ्यायचा. काय ऑप्शन घ्यायचा? अपलोड ऑप्शन घ्यायचा. आणि जी काही फाईल तुम्हाला दिली ना ती ब्राउज करा फक्त डाउनलोड्स मधून. काय करा? फाईल फक्त काय करा? ब्राउज करा. ठीक आहे. तर तो बरोबर IPYNB जर असेल तरच घेईल. काय फाईल तुमच्याकडे? व्हायब्रेशन अनालिसिसची फाईल आहे. व्हायब्रेशन अनालिसिसची फाईल आहे, ती इथं अपलोड होईल आणि ती डायरेक्टली ओपन होईल. आय होप की प्रोसेस कळली आहे. मी डायरेक्टली ओपन नाही केली, तुम्हाला जशी ओपन करायची त्याच पद्धतीने एक्सप्लेन केली. इज इट ओके फॉर एव्हरीवन? गुगलला जायचंय, गुगल कोलॅब सर्च करायचंय, तिथं अपलोडचा ऑप्शन येईल. अपलोडच्या ऑप्शन मध्ये जी तुम्हाला IPYNB दिली E02 व्हायब्रेशन अनालिसिस, ती फक्त अपलोड करायची आत्तासाठी. आय होप की सगळ्यांची स्क्रीन सेम आली असेल आता, बरोबर ना? जसं आपल्या म्हणजे आता माझ्या स्क्रीनवर जे दिसतंय तेच तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, करेक्ट? प्रोसीड करू की काही डाऊट आहे? थांबायचंय? सगळे इथपर्यंत आलेत? एव्हरीवन अपलोडेड द फाईल. फाईल अपलोड होते का? जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला सांगा लगेच. कालच्या पेक्षा प्रोसेस थोडी सिंपल केली आता, कारण का की तेवढं तुम्हाला हेक्टिक होणार नाही. बाय द टाइम यू विल लर्न एव्हरीथिंग. म्हणजे जसा जसा पुढे टाइम जाईल तशा सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. पण आता फक्त आपण सिंपल ठेवलंय सध्या थोडं, की काल जसं लोकली ट्राय केलं होतं इन्स्टॉल करून, आता फक्त सगळ्यांकडे सिस्टम वेगवेगळे आहेत, राईट ना? सगळे आता ऑनलाईन अटेंड करतायत, तर नेट चालू आहे सगळ्यांचं. कारण याच्यासाठी इंटरनेट लागतं. काल तेवढी पॉसिबिलिटी नव्हती म्हणून आपण तिथं ऑफलाईन घेतलं, पण आता सगळे नेट यूज करू शकतात. तुम्ही जर सेशन अटेंड करताय तर इट्स दॅट मीन यू आर ऑलरेडी युझिंग अ इंटरनेट. सो यू कॅन इझिली ओपन अ गुगल ओपन करा, गुगल कोलॅब सर्च करा. सेम नोटबुक दिसेल तुम्हाला. काल जशी आपण लोकल मध्ये केली ना त्याच टाईपचे, थोडे टर्मिनॉलॉजी चेंज आहे. फक्त ही कशावरती आहे? हे सर्व्हर वरती. ठीक आहे. गुगलच्या रन टाइम इथे चेंज करू शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटलं की खूप फास्ट काम करायचंय मला, तर T4 GPU ऑप्शन इथे. काय जनरली CPU वरती वर्क करतो आपण. जे काल वर्क करत होतो ते कशावर होतं? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट वरती, CPU वरती. जर तुम्हाला फास्ट वर्क करायचंय तर T4 GPU ऑप्शन येतो तुमच्याकडे, गीगा प्रोसेसिंग ग्राफिकल प्रोसेस युनिट. तो चेंज करू शकता तुम्ही. ठीक आहे. TPU पण आहे, टेन्सर प्रोसेसिंग युनिट पण आहे. पण G4 GPU केलं तरी चालेल. आले इथपर्यंत सगळे? कोड एक्सप्लेन करायला स्टार्ट करू? येस एव्हरीवन? शॅल आय प्रोसीड? सो फर्स्ट काय करायचंय तुम्ही इथं आल्यानंतर इथं एक ब्राउझरचं साईन दिसतंय बघा, फाईल्स म्हणून. ब्राउझरचं साईन दिसतंय फाईल्स म्हणून. तर आता कालची जी फाईल आहे ना, म्हणजे काल कसं केलं होतं आपण, CSV जी होती तुमची म्हणजे सोर्स फाईल, ती सेम लोकेशनला ठेवली होती, त्याचा पाथ दिला होता, बरोबर? PD.read CSV. तसं आता इथं हे कुठे आहे? आता आपण आता ग्लोबली वर्क करतोय किंवा सर्व्हरवरती वर्क करतोय. हे लोकल स्टोरेज नाहीये, तिथं लोकल स्टोअर होती ती फाईल. तर इथं तुम्हाला अपलोड करावं लागेल ती फाईल. आता फाईल्स मध्ये जायचं, इथं फाईल्स वरती क्लिक करा, या फाईल्सच्या सिम्बॉल वरती. फाईलच्या सिम्बॉल वरती क्लिक केल्यानंतर इथं थोडंसं आता मे बी बेस्ड ऑन द इंटरनेट कनेक्टिव्हिटी थोडा टाइम घेईल, की फाईल अपलोड करण्यासाठी लगेच येईल किंवा नाही येणार. कनेक्टिव्हिटी जशी असेल त्या पद्धतीने इथं दाखवल. फाईल्स ओपन इन अ बॅकग्राऊंड. इथं ऑप्शन अजून तर शो करत नाही.
तुमच्या एंडला येत आहे का बघा इथं असं फाईल्स वरती क्लिक केल्यानंतर एक ॲरोचा सिम्बॉल येतोय काय अपलोड टू सेशन स्टोरेज. हे शिकून घ्या कारण पुढे गरज पडेल याची. जनरली म्हणजे पुढे पुढे जाऊन तुम्ही कोलॅबवरतीच वर्क कराल. ज्यावेळेस आपल्याला डीप लर्निंगचे वगैरे प्रोजेक्ट करावे लागतात ना इमेजेसचे, ते लोकली रन होतच नाही. लोकल जे ज्युपिटर त्याच्यावर रन होतच नाही. तुम्हाला त्यानंतर म्हणजे जीपीयूची गरज पडली तर कोलॅब फॅसिलिटी देतं ते गुगलची फॅसिलिटी बरोबर ना. गुगल कोलॅब कोणाची फॅसिलिटी आहे? गुगलची फॅसिलिटी. मग जर डेटा खूप तुमचा जर हेवी असेल तर तुम्हाला कोलॅबच यूज करावं लागतं. अपलोड टू सेशन स्टोरेज घ्यायचं इथून, अपलोड टू सेशन स्टोरेज, आणि ती फाईल जी आता आपण दिली ना E02 व्हायब्रेशन अनालिसिस CSV वाली, ती फक्त इथं ओपन करायची. ओके करा. म्हणजे काय झाली आता ही ज्युपिटर जिथं ओपन झालेली आहे ना, आता ज्युपिटर जिथं ओपन आहे तिथं ती फाईल आपण घेतली, राईट. जिथं ज्युपिटर ओपन आहे तिथं ती फाईल आणून ठेवली कारण तिला सोर्स फाईल लागते ना आपल्याला कोड रन करण्यासाठी. सोर्स फाईल लागेल आपल्याला. इज इट ओके? इथपर्यंत कळालंय सगळ्यांना, राईट. आता जो डेटा आहे ना तो डेटा पाहिजे तर एकदा व्हिज्युअलाइज करून घ्या की ऍक्च्युली त्या डेटामध्ये काय आहे. व्हायब्रेशन अनालिसिसची जी CSV त्याच्यात कॉलम किती आहेत किंवा जे डेटा दिलेला आहे. आता हे थोडंसं मे बी हेवी होईल समजण्यासाठी कारण आता सेकंड इयर स्टेज आहे. F50 मे बी थर्ड इयर किंवा B ला होऊ शकतं. आपल्याला काय दिले आहेत, काय डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत? काही डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. कुठपर्यंत आहेत व्हॅल्यू? नियर अबाउट 10,000 व्हॅल्यूज आहेत. किती आहेत? 10,000 व्हॅल्यूज आहेत. आपल्याला फक्त त्याचे डिस्प्लेसमेंट ग्राफिकली कसे पुट होतात ते चेक करायचे आहेत. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या F50 अनालायझरच्या आहेत. कशाचे आहेत? F50 अनालायझरच्या. मेकॅनिकलची कन्सेप्ट आहे किंवा मेकॅनिकलचं एक डिव्हाइस आहे असं की जिथं आपण व्हायब्रेशन अनालिसिस करतो ज्याचा यूज करून. म्हणजे थोडं बॅकग्राऊंड देतो मी फक्त. F50 अनालायझर कशासाठी यूज करतो आपण की मेकॅनिकल व्हायब्रेशन्स जे होतात मशीनला वगैरे जे व्हायब्रेशन्स होतात आता म्हणजे नेक्स्ट फ्युचरमध्ये कधीतरी तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकल येईलच, राईट. डायनॅमिक्स ऑफ मशिनरीमध्ये किंवा कुठेतरी त्याचं प्रॅक्टिकल येईल. ते आपण कशाने अनालाइज करणार आहे किंवा ग्राफिकली तुम्हाला काय करायचं आहे त्याचं इंटरप्रिटेशन करायचं आहे बाय युजिंग द मशीन लर्निंग टेक्निक, राईट. सो आता जर बिल्ड करायचा असेल तर तुम्ही पायथन यूज करू शकता, आर्डिनो यूज करू शकता, बट तो पुढचा पार्ट आहे, राईट. सो बॅकग्राऊंड काय त्याच्या रिलेटेड की ज्यावेळेस काही सिग्नल्स चेंज होतात टाइम डोमेनमध्ये, म्हणजे असं जसं आता मी सांगितलं होतं ना काय सायक्लिक चेंज होतोय अपवर्ड डाऊनवर्ड अशा फ्रिक्वेन्सीज डिफरंट फ्रिक्वेन्सीवरती ज्यावेळेस वर्क करतं. सो दॅट कॅन बी इंटरप्रिटेड विथ द फास्ट फोरियर ट्रान्सफॉर्म. F50 अल्गोरिदम त्याच्या बिहाइंडला वर्क करतो, राईट. सो इट टेल्स विच फ्रिक्वेन्सीज आर प्रेझेंट इन अ सिग्नल अँड हाऊ स्ट्रॉंग दे आर. म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीची जी स्ट्रेंथ आहे ना ती कळते आपल्याला. म्हणजे तुम्ही जर नॉईज डिटेक्ट करायचा असेल, फॉल्ट डिटेक्ट करायचा असेल किंवा डिफेक्ट डिटेक्ट करायचा असेल तर साऊंडसाठी, व्हायब्रेशनसाठी किंवा इलेक्ट्रिकल सिग्नलसाठी हा यूज होतो की फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स आपल्याला काय करायचे, त्या सिग्नलचे फ्रिक्वेन्सी कंपोनंट तुम्हाला जर स्टडी करायचा असेल तर त्याच्यामध्ये याचा यूज होतो F50चा. त्या रिलेटेड आपल्याला डेटा दिलेला आहे. या डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यामधल्या. येतं लक्षात? ह्या कशाच्या व्हॅल्यूज आहेत? डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज आहेत की मशीन फॉल्ट डिटेक्शन किंवा ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला कलेक्ट करून दिले आहेत. हा डेटा ऑलरेडी फेच आहे, एक्विजिशन झालेलं आहे डेटाचं आणि याचं ग्राफिकल इंटरप्रिटेशन आपल्याला चेक करायचं आहे. आय होप हे क्लिअर आहे. येस. आता थेरोटिकली अजून जर लर्न करायचं असेल तर F50 बद्दल तुम्ही तुमच्या एंडला अजून करू शकता. ओके. नाउ वी आर मुव्हिंग बॅक टू दिस पार्ट. सेशन स्टोरेजमध्ये जर एखादी फाईल तुम्हाला लोकली कॉल करायची कोडमध्ये तर सेशन स्टोरेजमध्ये तिला आधी अपलोड करून घ्यावं लागतं. याच्या पुढे समजा काही नेक्स्ट 2-3 प्रॅक्टिकल अजून झाल्यानंतर मी तुम्हाला असं शिकवल की ड्राईव्ह डायरेक्ट इथं कनेक्ट करायचा. इथं काय करायचं, डायरेक्टली ड्राईव्ह कनेक्ट करायचा. का कनेक्ट करायचा ड्राईव्ह डायरेक्ट की प्रत्येक वेळेला ही फाईल आता नेक्स्ट टाइम परत समजा आता क्लोज झालं आपलं सेशन संपलं आणि दुपारी एखाद्याला परत याच्यावरती वर्क करायचंय तर तो काय करणार, गुगल कोलॅब ओपन करणार, राईट. ही फाईल परत अपलोड करणार. म्हणजे ते काम वाढतं ना. त्याच्याऐवजी मी काय देईल, माझ्या ड्राईव्हचा इथं डायरेक्ट पाथ देईल. ती फाईलच मी माझ्या ड्राईव्ह मध्ये ओपन करल आणि जी सोर्स फाईल मला रीड करायची तिचा मी काय देईल, ड्राईव्ह मधून पाथ देईल की माझ्या ड्राईव्ह मध्ये या समजा SE MEC 2024 या फोल्डरमध्ये ती फाईल सेव्ह आहे, तिथला पाथ मी त्याला देऊन टाकल.
म्हणजे किती वेळा जरी मी ओपन करायला गेलो इन फ्युचर, तो डायरेक्टली त्याचा पाथ माझ्या ड्राईव्ह मधून घेईल, गुगल ड्राईव्ह मधून. कारण गुगल ड्राईव्ह पण माझी गुगलचीच फॅसिलिटी आहे, गुगल कोलॅब पण गुगलचीच फॅसिलिटी, राईट. सो हे कॉम्बिनेशन होऊ शकतं. तर हे 2 किंवा 3 प्रॅक्टिकल झाल्यानंतर परत क्लिअर करून देईल मी सगळं. म्हणजे ऍट द एंड हे सगळं संपल्यानंतर तुम्ही एक प्रॉपर तयार पाहिजेत, की म्हणजे असं अजिबात नाही झालं पाहिजे की डेटा अनालिस्ट किंवा डेटा सायन्स वरती आपल्याला वर्क करायचंय आणि ज्या बेसिक गोष्टी ज्या लागतात ना त्या गोष्टी आपल्याला माहित नाही, किंवा कसं अपलोड करायचं, कसं वर्क करायचं, डेटा कसा फेच होतो, लोकली कसा फेच होतो, ग्लोबली कसा फेच होतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर कळतील. का असं का सांगतोय मी, आता हे सर्व्हर वरती वर्क करतोय आता, राईट ना. तुम्हाला थोडंफार तुम्ही असं ऐकलं असेल की सगळं कुठे मूव्ह होतंय, हळूहळू क्लाउडकडे मूव्ह होतंय, राईट ना. लोकली किंवा ऑन प्रेमायसेस वर्क आता नाही करत आहे. समजा AWS ची फॅसिलिटी यूज करायची मला, AWS प्रोव्हाइड करतं सेज मेकर म्हणून, ते पण नियर अबाउट असंच दिसतं जसे आता ही नोटबुक आपल्याला दिसते ना. सो डिस्प्ले इज मोर ऑर लेस सेम. मग सेज मेकरला पण तुम्हाला अशा काहीतरी कन्सेप्ट येतील ना, की हे नोटबुक आहे, याचा डेटा कुठून तरी दुसऱ्या डेटाबेस म्हणून कॉल करा. आता तरी CSV दिली, पण मी डेटाबेस पण कनेक्ट करू शकतो इथं. डेटाबेस म्हणजे कोणता, सिक्वल मध्ये माझा कुठेतरी टेबल आहे, तो डेटा इथं मला फेच करायचा आहे. तर इंडस्ट्रीमध्ये जसं रेग्युलर प्रॅक्टिस चालते ना, तिकडे हळूहळू मूव्ह करू आपण. क्लिअर. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात काय होतील, नोन होतील, किंवा तुम्ही थोडेफार त्याच्याबद्दल अवेअर व्हाल. ओके. सो वी हॅव इम्पोर्टेड दी बेसिक लायब्ररीज. आता फोकस आपला फक्त व्हिज्युअलायझेशन आहे. जो काही डेटा आपल्याला दिलाय त्याचं व्हिज्युअलायझेशन आपल्याला करायचंय बाय युजिंग मॅटप्लॉटलिब आणि सीपॉन. आता हे जे कोड राईट केले ना, हे काल जसं ट्राय केलं होतं आपण टॅप करून, तसंही करू शकतो. आणि कोलॅब मध्ये तर हे अजून इझी होईल, म्हणजे कोडच सजेस्ट होतो डायरेक्टली ऍक्च्युली कोलॅब मध्ये. ठीक आहे. इम्पोर्ट नंपाय एज NP, पांडाज एज PD, 2 लायब्ररीज आर देअर. मॅटप्लॉटलिब आणि सीबॉन या ज्या 2 लायब्ररीज आहेत, ह्या व्हिज्युअलायझेशन साठी यूज होतात. आणि हे कशासाठी होईल, डेटा फ्रेमसाठी किंवा डेटा फ्रेम रिलेटेड ज्या काही गोष्टी त्याच्यासाठी. नंपाय जे यूज होतं हे न्यूमरिकल पायथन आहे. नंपाय म्हणजे काय, न्यूमरिकल पायथन, जे की तुम्ही यूज करता कशासाठी, जर काही सर्टन कॅल्क्युलेशन्स आले स्टॅटिस्टिक्स वाले, मॅथमॅटिक्स वाले, तर त्याच्यासाठी. OS ही जी लायब्ररी आहे, ऑपरेटिंग सिस्टम म्हणतात, की फाईल रीड करायची आहे, फाईल क्रिएट करायची, याच्या रिलेटेड जर काही फंक्शनॅलिटी आली तर त्याच्यासाठी OS लायब्ररी यूज होते. तर नंबर ऑफ लायब्ररीज आर देअर इन अ पायथन विच आर सपोर्टेड फॉर डेटा अनालिसिस. डेटा अनालिसिस साठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच्या मॅक्सिमम लायब्ररी या पायथन मध्ये आहेत, म्हणून पायथन डेटा अनालिसिस साठी जास्त यूज होतं. क्लिअर. ही फाईल इथून रन करू शकता, वरतूनही करू शकता. ठीक आहे. इथं रनिंगचं बटन आहे. थोडा वेळ घेतं. आता हे वेळ का घेतं, कारण हे सर्व्हर वरती, इंटरनेट वरती. ठीक आहे. आणि जसा इंटरनेटचा स्पीड असेल तसं हे वर्क करल. DF इक्वल टू, कोड सेम ठेवलाय आपण, DF इक्वल टू PD डॉट रीड CSV. समजा जर हे माहित नसेल की याचा पाथ काय द्यायचा आहे, बरोबर ना, तर जनरली काय करायचं, PD डॉट रीड CSV पर्यंत आपल्याला माहिती आहे, इथं जायचं या फाईल वरती. कारण नाव कधी कधी मोठं असतं. आता समजा ठीक आहे, E02 व्हायब्रेशन अनालिसिस हे थोडं लिमिटेड आहे, बट खूप लेंदी नाव आहे, तेवढं टाईप नाही करत बसायचं. इथं जायचं या 3 डॉट वरती, याचा पाथ काय करायचा, कॉपी करायचा, कॉपी पाथ म्हणायचं आणि इथं पेस्ट करायचा. बरोबर तेवढं त्या कंटेंट मध्ये. आता आपण कुठे, वी आर इन फाईल्स, दॅट इज इन कंटेंट, आणि त्या फाईलचं नाव तो घेतो तिथं, आणि याला रीड करा. फाईल रीड होती. DF जर कॉल करायची असेल तर कॉलही करू शकता. खाली सेल ऍड करण्यासाठी कोड म्हणून आहे वरती, ती कोड सेल ऍड होते. टेक्स्ट वाली करायची असेल तर टेक्स्ट वरती क्लिक करा. थोडंसं इथं चेंज आहे. DF कॉल केली तर DF अशा पद्धतीने आली तुमच्याकडे. 10,000 rows are there and only 1 column is there. Is it okay? And column label is a millimeter. Now we are trying to understand the more about a data. की तुम्हाला जर इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची तो यू कॅन यूज DF.info. काल केलं होतं आपण, बरोबर ना. आता जे काल केले आणि आता समजा ह्या फाईलमध्ये नाही, तुम्हाला जसं वाटतील तसं तुम्ही सांगू शकता, किंवा मला जसं वाटेल तसं मी ऍड करतोय DF.info. सो विल गेट द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू अ डेटा फ्रेम. फंक्शनॅलिटी चेंज होणार नाही. जे लोकली ट्राय केले तेच इथं आपण ग्लोबली ट्राय करतोय किंवा सर्व्हर वरती ट्राय करतोय. ठीक आहे. रेंज इंडेक्स 10,000 एंट्रीज आहेत. नंतर कॉलमचं नाव काय, MM, नॉट नल, फ्लोट व्हॅल्यूज आहेत. आलंय लक्षात. काल ऑब्जेक्ट होता, मेसेज ऑब्जेक्ट होता, स्पॅम हॅम ऑब्जेक्ट होतं. क्लिअर. इन्फॉर्मेशन बद्दल काही डाऊट? येस, एनीवन? ओके. या साईडला इथं क्लोज केलं तरी चालेल. आय होप की विजिबल आहे की मोठं करायचं अजून. आय होप आता प्रॉपर विजिबल आहे, राईट ना. स्क्रीनला काही इश्यू असेल, समजा तुम्हाला व्हॉइस क्लिअर नाही आला तर मध्ये इंटरप्ट करा. ओके, शांत बसू नका. मेमरी किती युसेस केली ते पण सांगतंय. हे सगळं सेम आहे. डिस्क्राईब मधून काय देतो,
डिस्क्राईब मधून स्टॅटिस्टिकल सिनारिओ मिळतो तुम्हाला की काउंट किती आहे, नेक्स्ट मीन काय आहे, स्टँडर्ड डेविएशन काय आहे, मिनिमम व्हॅल्यू काय आहे त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये, 25% व्हॅल्यू किती आहेत. हे जे आहे ना आता याच्यावर जास्त फोकस करू नका. 25, 50 आणि 75 का की IQR मध्ये किंवा जेव्हा येईल ना आउटलायर हँडलिंग वगैरे त्यावेळेस जास्त एक्सप्लेन करेल मी याला. 50% जनरली काय असतं, 50% जनरली मीनची व्हॅल्यू असते, सॉरी मीडियनची. मीन ऑलरेडी इथं दिलेला आहे. स्टँडर्ड डेविएशन, मॅक्सिमम व्हॅल्यू, इथून रेंज कळून जाते. मग मिनिमम व्हॅल्यू किती आहे, -2.96 आहे आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती त्या डेटामध्ये 3.0 आहे. इज इट ओके गाईज? येस. विथ द हेल्प ऑफ अ हेडनी काय मिळते तुम्हाला, फर्स्ट 5 रेकॉर्ड्स मिळतात बिगिनिंगचे, राईट. फर्स्ट 5 रेकॉर्ड्स मिळतात तुम्हाला. जर हे कस्टमाइज करायचं असेल की नाही मला 10 पाहिजेत पहिले, यू कॅन गिव्ह दॅट आर्ग्युमेंट इनसाइड दॅट पॅरेंथेसिस. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नेक्स्ट, कॉलम मीन्स वी आर डीलिंग विथ अ डिस्प्लेसमेंट. एवढं समजतंय की मिलीमीटर मध्ये व्हॅल्यू दिलेल्या आहेत म्हणजे आपल्याकडे व्हॅल्यूज काय आहेत, डिस्प्लेसमेंटच्या आहेत. जर याला प्लॉट करायचं असेल मला काय करायचंय, प्लॉट करायचंय. PLT फंक्शन यूज करतोय. काय यूज करतोय, PLT. एकच कॉलम आहे डेटा फ्रेम मध्ये, ऑलरेडीच एकच डेटा दिलेला आहे तर DF यूज करू शकतो. PLT डॉट व्हॉट इज अ फंक्शन, प्लॉट. पण कशाच्या अंडर आहे रे, कशाच्या अंडर आहे PLT, काय म्हणून कॉल केलं तुम्ही PLT, मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट ऍज PLT. आता हे टाईप करताना एवढं टाईप केलं, ठीक आहे. काय केलं तर इथं डायरेक्ट सजेस्ट होतं असं, म्हणून मी काल म्हणत होतो की कोलॅब यूज करायचं नाही. हा टॅप करायला सुद्धा चान्स देत नाही. समजलं का, की टॅप करू मग तो सजेस्ट करेल असं सुद्धा नाही करत तो डायरेक्ट देतोय. आणि मी एंटर केलं, सॉरी मॅटप्लॉटलिब डॉट PLT आणि सॉरी काय होतंय, मॅटप्लॉटलिब टॅब हिट केलं की ऑटोमॅटिक प्रिंट करून टाकतो तो. इवन जर समजा व्हायब्रेशन अनालिसिस वगैरे असं कळलं त्याला आणि त्याला पाहिजे की काय लायब्ररीज आपण यूज करणार आहे, काय लायब्ररीज यूज केलं इन बिफोर, तरी पण तो मोस्ट ऑफ दी सजेशन्स लगेच प्रिंट करायला घेतो. समजा याच्यानंतर काय प्रिंट करायचंय मला, इम्पोर्ट. खाली बघू शकता तुम्ही मी फक्त इम्पोर्ट टाकलंय, त्याने पांडास पण दिलं, मॅटप्लॉटवाई दिलं, सीबॉन पण दिलं. समजतंय का रे. आणि टॅब प्रेस केलं की सगळंच येतंय परत. आय होप की तुमच्या लक्षात येत आहे की मी का सांगतोय तुम्ही लोकल यूज करा म्हणून. कारण हे नंतर मग हेक्टिक नाही होणार, पण तुम्हाला नंतर कळणार नाही की कोड कसे वर्क होतात. कोलॅब डायरेक्ट सगळं सजेशन देतं, राईट. तर डिस्क्राईब केलं आपण कारण डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज आहेत. PLT हे जे अलाइस यूज केलंय ते कशासाठी यूज केलंय, PLT हे अलाइस यूज केलंय मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट साठी, ठीक आहे. आणि प्लॉट हे फंक्शन आहे. DF ही तुमची डेटा फ्रेम आहे जी आर्ग्युमेंट म्हणून पास केली. याला कॉल केल्यानंतर मॅटप्लॉटलिब लाईन्सची 2D लाईन्स मध्ये या सगळ्या व्हॅल्यूजचं डिस्प्लेसमेंट मिळतं. ऑलरेडी तुम्ही ऑब्झर्व केलं की 2.96 समथिंग -2.96 लोअर डिस्प्लेसमेंट आहे आणि अप्पर डिस्प्लेसमेंट 3 पर्यंत आहे, बरोबर. 3.0 पर्यंत मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, मिनिमम व्हॅल्यू 2.96 आहे. याला फक्त ग्राफिकली प्लॉट केलंय. म्हणजे इथं हा ग्राफ जरी बघितला एखाद्याने, हा ग्राफ जरी बघितला तरी तो सांगू शकतो डिस्प्लेसमेंटच्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिल्या त्याची मिनिमम आणि मॅक्सिमम रेंज किती आहे. इज इट ओके फॉर ऑल. हे व्हिज्युअली क्लिअर होतं ना लगेच. 10,000 व्हॅल्यूज थोडेच तुम्हाला अनालिसिस करायचे आहेत, राईट. सो दिस इज हाऊ वी आर वर्किंग. नंतर आता थोड्या कमी व्हॅल्यूज घेतल्यात मी अनालिसिससाठी. म्हणजे अनालिसिस करण्यासाठी तुम्ही एक पर्टिक्युलर डेटा सिलेक्ट करू शकता. तो डेटा किती घेतलाय मी, हाऊ मच डेटा वी हॅव टेकन, की फर्स्ट 2000 हा व्हेरिएबल क्रिएट केलाय, ऑब्जेक्ट क्रिएट केलाय ऍज पर युअर नीड. आणि डेटा फ्रेम मधून 0 पासून तर 2000 पर्यंत जा. 0 पासून तर 2000 पर्यंत बरोबर किती होईल, 2000 ला एक्सक्लूड करतो म्हणजे हा कुठपर्यंत जाईल रे, रेकॉर्ड्स घेईल 2000च, पण कुठपासून 0 पासून तर 19 और 1999. इज इट ओके. बरोबर 2000 रेकॉर्ड घेतो हा, कारण जी नंतर दिलेली इंडेक्स आहे ती ऑलवेज काय होत असते, एक्सक्लूड होत असते. इज इट ओके गाईज. ठीक आहे. देन फर्स्ट 2000 रेकॉर्ड्स वी हॅव टेकन. म्हणजे
इन्स्टन्स क्रिएट करून घेतलाय आणि 10,000 साठी कसं सगळंच एकदमच डार्क येत होतं ना, सगळं स्टिक्ट आलंय. तर मग 2000 साठी काय येईल आपण चेक करू. तर 2000 साठी थोडंसं तुम्हाला व्हेरिएशन दाखवतो आता की लाईन्स सेपरेट होतील. दीज आर दी 2000 रेकॉर्ड्स ऑन एक्स ऍक्सिस. वाय ऍक्सिस वरती नियर अबाउट व्हॅल्यूज त्या सेमच राहतील. -3 to +3 मध्ये त्याचं डेव्हिएशन, राईट. So now we are plotting the fast Fourier graph of frequency to make a sense of first 2000 values. ज्या फोरियर ट्रान्सफॉर्मरच्या किंवा फास्ट फोरियरच्या आपल्याला व्हॅल्यूज दिल्या आहेत फ्रिक्वेन्सीच्या डिस्प्लेसमेंटवाल्या, त्या व्हॅल्यूज आपण प्लॉट करण्याचा ट्राय करतोय. सो फॉर दॅट डिफरंट फंक्शन्स आर देअर. फास्ट फोरियर ट्रान्सफॉर्मरसाठी किंवा ट्रान्सफॉर्मसाठी फंक्शन्स काय, फ्रॉम numpy.fft, फ्रॉम numpy.fft इम्पोर्ट FFT फ्रिक्वेन्सी आणि IFFT हे फंक्शन्स आहेत त्याच्या अंडर. ओके, सो इट कॅन क्रिएट ॲरे ऑफ 2000 फ्रिक्वेन्सी व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग टू एन FFT ऑफ अ सिग्नल सॅम्पल्ड एव्हरी फर्स्ट 2000.mm युनिट्स. तर याच्यासाठी जर याचा FFT क्रिएट केला PLT.FFT ऑफ 2000, ठीक आहे. याचा इन्स्टन्स कसा क्रिएट केला तेवढा बघा फक्त. इन्स्टन्स कसा क्रिएट करून घेतला, np.FFT फंक्शन. FFT फ्रिक्वेन्सी पाहिजे मला, फास्ट फोरियर ट्रान्सफॉर्म फ्रिक्वेन्सी फॉर 2000 रेकॉर्ड्स अँड इन्स्टन्स काय होता त्याचा फर्स्ट 2000.mm. तर हे काय क्रिएट करतोय, ॲरे क्रिएट करतोय 2000 फ्रिक्वेन्सी व्हॅल्यूजचा. कशासाठी, या 2000 रेकॉर्डसाठी, ठीक आहे, 2000 रेकॉर्डसाठी. आता प्रॅक्टिकली ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस अजून क्लिअर होईल, बट ऍक्च्युअल आपण इम्प्लिमेंटेशन कसं करू शकतो मेकॅनिकल रिलेटेड टर्मसाठी हे प्रॅक्टिकल आहे, राईट. जी यूज केस जी दिली ती व्हायब्रेशन अनालिसिस साठी दिली. तर त्याचा FFT मध्ये असा ग्राफ प्लॉट होतो हा. तर ज्या फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठपर्यंत जात आहेत, नियर अबाउट -250 आणि इकडं 150 पर्यंत जात आहेत, राईट. सो दीज थिंग्स यू कॅन गिव्ह की सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी समजा 5 घेतली आपण, मला मॅक्सिमम म्हणजे सॅम्पलिंग पिरियड 25 घ्यायचा आहे. नंतर त्याचा DT जो फाइंड आउट करायचा आहे टाइम, तो 1 फ्रिक्वेन्सी आहे किंवा सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सीचा इनवर्स आहे. हे फॉर्म्युलेज डिफाईन करायचे आणि नंतर मग त्याची जी काही व्हॅल्यू येईल किंवा तो डेटा व्हिज्युअलाइज करता येईल. तर हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावं लागतील. दीज कॅल्क्युलेशन्स वी नीड टू डू ॲज पर दी व्हॅल्यूज वी आर गेटिंग, किंवा ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिले जातील त्याच्यानुसार हे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करायचे. लेंथ ऑफ अ सिग्नल समजा मला 75 पाहिजे, राईट. सो फॉर दॅट आय कॅन क्रिएट अ न्यू DF इक्वल टू Fmax डिवायडेड बाय n, म्हणजे 25 डिवाइड बाय 75. व्हॅल्यूज चेंज झाल्या तर त्याप्रमाणे चेंज करा. ओके, we are creating a new variable that is equal to f np.arrange 0 to n. आता अरेंज काय फंक्शन आहे की व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला नंपाय मध्ये काही फंक्शन्स असे अरेंज, रँड इंटीजर किंवा रँडम नंबर, की व्हॅल्यूज अरेंज करा 0 पासून तर n पर्यंत. कुठपर्यंत व्हॅल्यूज अरेंज करायच्यात, 0 पासून तर n पर्यंत. तर तो जसं आपण फॉर देतो ना, म्हणजे याला जर यूज करायचं असेल तुम्हाला तर पाहिजे तर याला प्रिंट करून बघा की ऍक्च्युअल आन्सर काय देतो. n ची व्हॅल्यू किती आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n, कॅपिटल N 75, राईट ना. सो f इज इक्वल टू, मी तर डायरेक्टली 75 टाकतो, तुम्हाला कळेल की व्हॅल्यू किती देतोय या. आणि f ला प्रिंट करून बघा, f ला कॉल करा, काय देतोय 0 to 74 एवढ्या व्हॅल्यूज जनरेट करेल तो तुमच्यासाठी. इज इट ओके. कोड ब्रेकडाऊन करून बघावं लागेल तुम्हाला, म्हणजे काही सगळं वन स्ट्रोक कळणार नाही, राईट ना. यू नीड टू ब्रेक डाऊन अ कोड ब्रेकडाऊन करून बघावं लागेल की ऍक्च्युअल ते काय देते. Fmax ची व्हॅल्यू तुमच्याकडे 25, त्याला डिवाइड बाय n करून ह्या व्हॅल्यूज एवढ्या आल्यात. XCF जो आलेला आहे, राईट. आता हा व्हेरिएबलची जी नाव आहेत ना, इक्वल टू साईनच्या आधी जे काही राईट केलंय आपण, इक्वल टूच्या लेफ्ट साईडला जेवढं काही आहे तेवढं काय ते तुमच्यावरती की त्याचे नावं काय ठेवायचे किंवा मग त्याचे व्हेरिएबल्सचे नेम काय घ्यायचे. नेक्स्ट, इन ऑर्डर टू व्हिज्युअलाइज दिस, याला व्हिज्युअलाइज करण्यासाठी प्लॉट करायचं आपल्याला. PLT फंक्शन ऑलरेडी तुम्ही कॉल केलं, सॉरी PLT लायब्ररी ऑलरेडी कॉल केली, दॅट इज अ matplotlib.pyplot. प्लॉट करा फंक्शन. फ्रिक्वेन्सीचे व्हॅल्यूज घ्यायचे मला F मधून काय व्हॅल्यूज घ्यायचे, 0 टू इंटीजर ऑफ n डिवाइड बाय 2 + 1. तर आता हे आउटपुट काय देतं ऍक्च्युअली, यांच्या व्हॅल्यूज काय आहेत, राईट ना. यांच्या व्हॅल्यू 0 to 74 पर्यंत आहे, त्याला डिवाइड केल्यानंतर 2 + 1. पण ती व्हॅल्यू कशी कन्सिडर झाली पाहिजे, कारण ती जर पॉईंटमध्ये आली तर आपल्याला चालत नाही. पॉईंटमध्ये न घेता ती व्हॅल्यू काय दिली पाहिजे आणि होल नंबर दिली पाहिजे, म्हणून याला इंटीजर डिफाईन केलंय. सो दीज आर दी रिक्वायरमेंट, सर्टन रिक्वायरमेंट्स, की बेस 10च्या व्हॅल्यूज म्हणजे इंटीजरच कन्सिडर झालं पाहिजे. समजा एखादा आन्सर असा आला 5.6, सो इट शुड बी कन्सिडर ॲज अ 5 ओनली. नंतर np.absolute ऑफ, ऍब्सोल्यूट का कन्सिडर करायच्यात, तर वरती तुम्ही बघू शकता की फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही होत्या, राईट ना.
सो इट शुड बी कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. अशी रिक्वायरमेंट आहे की तर तुम्ही काय कन्सिडर करा, पॉझिटिव्ह कन्सिडर करा. सो इट विल कास्ट the type into the positive manner only. Minus 3.6 will be considered as a positive 3.6. So these are the like requirements over there. आणि x लेबल जे म्हणजे x ऍक्सिस वरती आलं पाहिजे फ्रिक्वेन्सी, y ऍक्सिस वरती आलं पाहिजे त्याचे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज ऑफ एक्सेप्ट आणि लेआउट द्या. तर फर्स्ट म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यूजसाठी ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज ऑफ दिस एक्सेप्ट आर गिवन विथ द हेल्प ऑफ दिस ग्राफ. म्हणजे डेटा व्हिज्युअलाइज करण्यासाठी या डिफरंट टेक्निक्स आहे. असंच केलं पाहिजे असं काही कुठे कंपल्शन नाहीये. बट जसे आपल्याला रिक्वायरमेंट येतील, जशी समोरच्याच्या एक्सपेक्टेशन असतील तसं आपण याला प्लॉट करण्याचा ट्राय करतो. आता नॉर्मल जो ग्राफ होता, नॉर्मल ग्राफ आणि फोरियरच्या ज्या ट्रू व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट केल्या कॅल्क्युलेशननी. व्हॅल्यूज कशाने फाइंड आउट केल्या आपण, जे कॅल्क्युलेशन आपल्याला दिलं होतं म्हणजे मॅथमॅटिकल ज्या व्हॅल्यूज आपण फोरियर फाइंड आउट करण्यासाठी, फोरियर ट्रान्सफॉर्म फाइंड आउट करण्यासाठी करतो, त्या दोन व्हॅल्यूजचं काय केलंय खाली कंपॅरिझन केलंय की ऑलरेडी जो डेटा होता 2000 व्हॅल्यूसाठी तो डेटा घेतलाय आणि सेकंड जो ग्राफ आलाय, सेकंड ग्राफ परत तेच कॅल्क्युलेशन आहेत. ऑब्झर्व करू शकतो तुम्ही इथं. हा ओरिजिनल वाला होता सिग्नल आणि फिगर 1 आणि फिगर 2 अशा दोन व्हॅल्यूज आहे 2000 साठी. आणि हे कन्वर्ट झाल्यानंतर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यूज नियर अबाउट 12 पर्यंत जात आहेत आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज पॉझिटिव्ह दाखवतील सगळ्या. सो दिस इज हाऊ इट इज ऍक्च्युली वर्किंग. हेच जर तुम्हाला 1000 साठी करायचं असेल तर 1000 साठी पण ट्राय करा. 1000 साठी अजून थोडंसं सेपरेशन वाढतं याच्यामध्ये. डेटा सिलेक्ट कसा, डेटा घेताना कसा घेतलाय ते बघा. फर्स्ट 1000 इक्वल टू pd डॉट रीड CSV. CSV काय केली, रीड केली E0 टू व्हायब्रेशन अनालिसिस. CSV ऑलरेडी ही सोर्स फाईल आहे. याच्यातल्या पहिल्या 1000 व्हॅल्यू सिलेक्ट केल्यात. जसं 0 to 2000 घेतलं होतं तसं इथं 0 to 1000 घेतलंय. राईट. FFT 1000 NP FFT की डिस्क्रीट फोरियर ट्रान्सफॉर्म हे फंक्शन आहे त्याच्या अंडर. इथं डायरेक्टली याच्या सगळ्याचं तुम्हाला मिनिंग कळून जाईल की प्रत्येकाचं वर्क काय ऍक्च्युली. राईट. सो इट विल गिव्ह यू दी व्हॅल्यूज, सॉरी इट विल गिव्ह यू दी डिस्क्रिप्शन ओव्हर देअर. ओरिजिनल सिग्नल असा होता आणि FFT व्हॅल्यूज त्याच्या याप्रमाणे आल्यात. राईट. सो विथ द FFT वी कॅन इझिली डिटेक्ट द ॲबनॉर्मॅलिटीज इन द सिस्टम डेटा. जर सिस्टमचा जो डेटा दिलाय त्याच्यामध्ये जर नॉईज किती किंवा त्याचे सिग्नल्स कसे इंटरप्रिट होत आहेत हे जर फाइंड आउट करायचं असेल तर मग तुम्ही हे यूज करू शकतात. कशासाठी, ॲबनॉर्मॅलिटीजसाठी. राईट. सो द स्पाइक इन द ग्राफ रिप्रेझेंट प्रॉब्लेम ऑर अनॉमली इन द इंजिन. हे जे स्पाइक्स आलेले आहेत ना, ऍक्च्युली हे 0 जे दाखवलंय म्हणजे याच्यामध्ये व्हायब्रेशन्स नाहीयेत. जर आपण व्हायब्रेशन अनालिसिस करत असेल किंवा ज्या फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यूज आपल्याला इथं दिलेल्या आहेत MM मधल्या, तर हे जे स्पाइक्स आलेत याचं मिनिंग काय आहे की देर इज सम ॲबनॉर्मॅलिटी, देर इज सम नॉईज. सो दिस इज हाऊ वी आर डुईंग द अनालिसिस. की मला जर एक पर्टिक्युलर टाइम पिरियडच्या व्हॅल्यू मिळाल्या 24 आवर्स मध्ये मिनिट वाईज व्हॅल्यू दिल्या तुम्हाला. आता इथं 10,000 रेकॉर्ड्स होते, असे डिफरंट रेकॉर्ड्स तुम्हाला मिळतील. याचा जर तुम्हाला मशीन लर्निंगचा यूज करून जर अनालिसिस द्यायचं सांगितलं तर इझिली यू कॅन नेक्स्ट टाइम ज्यावेळेस माझ्याकडे डेटा येईल, आता हे मॉडेल बिल्ड केलंय आपण. राईट ना, वी आर हॅव्हिंग दिस ज्युपिटर विथ अस. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्हाला दुसरा कोणतरी डेटा देईल, ही फाईल फक्त इथं अपलोड करायची, बाकी फक्त रन करायचं. शेवटी तुम्हाला अनालिसिस मिळेल. म्हणजे 2000 साठी जरी मी बिल्ड केलं मॉडेल आणि उद्या तुम्हाला 20,000 व्हॅल्यूज दिल्या, देन ऑल्सो यू कॅन ड्रॉ दी सेम प्रोसेस फॉर दॅट. म्हणजे सेम प्रोसेस फॉलो करून तुम्ही अनालिसिस देऊ शकता, प्रिडिक्शन देऊ शकता की काही स्पाइक्स आहेत या ठिकाणी, एवढे स्पाइक्स आहेत म्हणजे देयर वॉज सम मोर व्हायब्रेशन किंवा तिथं फ्रिक्वेन्सी जास्त होती व्हायब्रेशनची. इज इट ओके गाईज? सो दिस इज हाऊ यू नीड टू वर्क ऍक्च्युअली, और दीज आर दी सम यूज केसेस. अशा काही यूज केसेस आहेत. ही फाईल शेअर करेल मी, त्याचा डेटा ऑलरेडी शेअर केला. फाईल शेअर झाली, ज्या PPTs आहेत त्या पण तुम्हाला म्हणजे सरांकडून शेअर करून क्लासरूम वरती मिळून जातील. बट बिफोर दॅट तुमचे काही डाऊट्स असतील तर ते सांगा. येस, काही डाऊट असेल तर सांगा रे. नथिंग, काही डाऊट नाही कोणालाच. बट आय एम एक्सपेक्टिंग सम क्वेश्चन, की काहीतरी क्वेश्चन विचारले पाहिजे तुम्ही असं वाटतं मला. राईट. सो यू आर नॉट हॅव्हिंग एनी डाऊट, एव्हरीथिंग अंडरस्टूड.
Yes. If you understood, then it's good. But if you have any doubt in last session, yesterday's session, today's session, then you can ask, please. Okay. Thank you, guys.